त्यांना 8व्या तर 9व्या महिन्याला शेंग दिसली होती रासायनिक लागली कोरोनामध्ये रासायनिक मध्ये. आणि मग तुमची परिस्थिती काय? आम्हाला 5व्या महिन्याला मी तोडला ना हो. जैविक 5व्याच महिन्याला मी 14 किलो वैदिक मुळे 5व्या महिन्याला विकायला घेऊन गेलो होतो. आता तुम्ही तोडले किती आतापर्यंत? 3 क्विंटल तोडल्या मी शेंगा. हो तोडल्या पण तोडल्या. 16,000च्या झाल्या मला. ते काय वाटतंय वैदिकचा अनुभव? जगा वेगळं आहे सर. तेच काय आहे जगा वेगळं? जगा वेगळं म्हणजे जाणार शायनिंग राहते सर. हा. आणि आपली जी पीक राहते ना त्याला क्वालिटी एकदम क्वालिटी येते. खूपच खराब. मला ते चौगाववाले येताना गावात केबलवाले ते स्वतः त्यांनी आठवड्याला 2दा फवारणी घेतात. शेवग्याचं नियोजन त्यांनी सांगितलं होतं. ते परवा आले आमच्याजवळ आणि त्यांनी असा विषय केला, म्हणे तुम्ही स्प्रे घेतले का? म्हटलं स्प्रेची तर काही गरज नाही म्हणे, आम्ही 8 दिवसाला 3-4 स्प्रे घेतो. बर. मग आम्ही एकमेकाकडे बघून हसलो. आणि जेव्हा म्हणजे हे अनुभव आले आम्हाला की रासायनिकची, आम्ही बी रासायनिक वापरतो का, डोक्याला टेन्शन होतं काय स्प्रे घ्यावा लागेल, प्रोपिल घ्या आणि हे घ्या जम घ्या, म्हणजे ही जी डोक्याचं टेन्शन आहे सगळ्यात वैदिकचं तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला काय वेगळे पण काय? सगळ्यात महत्वाचं हे झालं की आम्हाला डोक्याला टेन्शन नाही राहिलं. फवारणी कमी झाली. सर रासायनिक माझ्याकडनं नसतं शक्य झालं. नाही एवढं डोक्याला ताण नाही सर. घेतलं. त्यांच्या निम्म्याला वर शेंगाला आले सर आज. कोणाच्या? त्या चौगाववाल्यांचा केमिकलवाल्यांच्या. हो 50% पेक्षा जास्त शेंगा लाल. तेच बोलले मला. 20 शेंग विकताय ते 15 रुपये 20 रुपये. मग आम्ही तो विचार केला, म्हटलं आपण जे टाकतोय. आणि आपली काय विकते? 3 क्विंटल मध्ये सर 1 किलो भर सुद्धा रिजेक्ट माल नाहीये आपला नाहीये. आणि त्यांचा मग ते अर्ध्याला त्यांचा 25 रुपये जातोय सर जो लाल माल आहे तो. त्यांचा आपला काय गेला? आपला 55, 52, 57 असा जातोय. काय बात करता? प्रमाणे चालतो. 55 कुठे 25 कुठं? हो. नाही ती शेंगत लाल झाली ना सर त्यामुळे तो. मग याच्यात जर माझं 1.5 क्विंटल जर गेलं असतं तर काय कामाचं राहिलं असतं सर. आणि खर्चही त्यांचा जास्त जास्त माल बोलायचा आणि तो फवारा मारणा काय तर किराणा फवारा मारणा. हा म्हणतं बरं आहे म्हणा गरबा गरीब म्हणतं असं सांगायचं. आम्ही म्हटलं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतोय 4 वर्षापासून. मग ते काय बोलले, आम्ही पण वापरलं म्हणजे ते सॉइल चार्जर. म्हटलं मग मी याचा काय विषय झाला, म्हटलं हे जे मॅनेजमेंट आहे ना हे पूर्ण करत नाही, पूर्ण ताकदीने घेत नाही. मी पण टाइमला वापरलं होतं ना. मी रासायनिक प्लॉटवर फिरलो होतो तेव्हा मला एक अनुभव आला. जे रासायनिक वाल्यांचे स्पेशल फळ माझ्या तसे नव्हते, पंचमध्ये होते. आता आम्ही ज्यांच्याकडून आलो चिंतामण पाटील म्हणून 3 एकर हळद केली. अरे बापरे काय हळद आहे. त्या माणसाला हळदीचा हळ माहिती नाही, आयुष्यात गप्पा सोडून दुसरं काही करेल नाही. आणि त्या माणसाची हळद आज सर अशी आहे, हे बघ मस्त दिशेने, हे बघ अशी हळद आहे, असे जाड 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 हळद आहे, एवढी तुफान आहे एकसारखी. त्याची हाईट एवढी आहे हळदीची आणि तुफान एकदम 1 नंबर. आणि जैननी लगेच त्यांना सांगितले की तुमचं आम्ही सॅम्पल उचलतो म्हणे, तुमची आखी हळद आम्ही उचलतो. मला सांगा तुम्हाला शेतीमध्ये त्या माणसाला हळदीचा ह माहिती नाही आणि तो 1 नंबर माल पिकू राहिला, हे कशा जोरावरती? त्याला मातीला काय खाऊ घालायचं हे माहित झाले ना. बरोबर. मधमाशीला कळत कशात मध आहे, आपल्याला कळू तर नाही कळू. घरमाशीला कळेल का? घरमाशीला कधी मध कळली का? काहीच नाही. तुमच्या मालात काय आपण जसं म्हणतो गाडवाला गुळाची चव काय, त्याला गुळ द्या नाही तर काय ढेकूळ द्या, त्याला सगळं सारखंच आहे. त्याला घाणही द्या आणि चांगलंही द्या, त्याला काही फरक नाही. म्हणून तर गाडवा म्हणतो ना आपण. तसं ज्या माणसाला तुम्ही जसं मगाशी म्हटले की मुंबईचे काका काय म्हणले, ते झालेलं बदाम काजू बदाम काजू फिरले समाधान नाही होत. हो इथं फिरले ते पूर्ण, त्यांना जाऊशी वाटत नव्हतं. नव्हतं जाऊ. आणि मग ती आमच्याकडे नाही राहत म्हणे, असं म्हणे. हा काजू बदाम मिळतील म्हणे याने भेटत म्हणे. बरोबर आहे ना. त्यांचं वांग आहे 4 महिन्यापासून. बरोबर. त्यांच्याकडे नंबर घेतला, मग काय भाव चालू आहे, काय रेट चालू आहे. त्यांनी सांगितलं 200-250 रुपये चालू आहे. मग वांग हे त्याच्या गाडीत टाकलं, आम्ही गेलो नाही. तिकडनं तो जो गाडीत घेऊन गेला तो काय सांगतो त्या व्यक्तीला की तुम्ही वांग तोडा म्हणे. तर त्याला हे माहित नाही की वैदिकचं हे 400 रुपये गेलं कॅरेट का. 400 रुपये कॅरेट गेलं. म्हटलं हा मी यांना सांगितलं, म्हटलं हे वांगणी गेलं, हे आपलं वांग गेलं म्हटलं. वैदिकचं होतं त्याच्यामुळे 400 गेलं. 250 रुपये चालू आहे म्हटलं. मार्केटच्या 250 चालू आहे आणि वैदिकचं वांग 400 रुपये कॅरेट गेलं.
बाजारातली शेंग सर किती घेऊन आणि आले? ही शेंग हा. खाल्ल्यानं भरपूर फरक आहे. जमीन हिला आसमान. जे चव आहे ना हा. ते बाजारातल्या शेंगाला चव नाही. तर स्लॅबवर फेकून द्या असेच असं असंच राहतो काहीच होत नाही. काहीच होत नाही. असंच राहील. त्याचा गोळा होतो. होता होता ही जी आहे ना आता ही घेतली काढली हा. अशी घेतली काढायचं आणि ती फेकून देतो आपण. हा हा किती नाही फेकून पूर्ण होतं तोंडात होतं पूर्ण पूर्ण तोंडात नाही आहे. फेकू शकत नाही ही चवच देते ना पूर्ण पूर्ण खावायची वाटते. असं होतं. शिस्ता किती लवकर शिस्त पण लवकर. हो हे जरी नी काढलं ना हा. ती वरची साल काही गरज गरज नाही. नाही काढायची. मी घरी मिसेसला सांगायचं फक्त काढून Direct. टाकून देत जाय म्हटलं हम्म. कशाला काय साल करतात? काढते हो. काही गरज नाही आपल्याला साल काढायची म्हणून. ते ताकद आहे ना. त्याच्यात मग- ताकद आहे. मस्त आहे. वांग खाल्लं घ्यायचं हो, मग. मग कसं काय वांग बघा ते चांगलं. हा मार्केटमध्ये नाही मिळत का असं वांगाला एवढं देते सर कधीच मिळणार नाही. सर व्हिडिओ बघतो तो हा हो काय बात करतो त्याला मन लागायला लागले ते काय पाहतो व्हिडिओ मध्ये ते असं तुमचं जे लेक्चर राहतं ना ते बर ते ऍड करतो तो शॉर्ट हेडफोन घालून Reel, घेतो reel. हेडफोन हा. घालून घेतो तुझ्या वयातले मुलं गेम खेळतात ते काय टाइमपास करतात तू म्हणजे कोण ते काय ते काय रे कार्टून तू हे काय हे वेगळंच कार्टून पाहतो मला पप्पाने सांगितलं ते पाहून काय समाधान भेटणार आहे मला बर याच्यानंतर काही शिकायला भेटेल ना. क्या बात आहे बघा बघा ही नवीन पिढी तयार व्हायली वैदिकची पिढी हा जे आता मध्ये वादळ झालं त्या वादळाच्या दरम्यान जे नुकसान झालं लोकांचं तर पानं गळाली शेंगा काळ्या पडल्या त्या फुलं पण गळून गेली तर आपलं तर संपूर्ण झाडच ताजं हो ताजं. लगेच रिॲक्शन चालू झालं सर. शेंड्याला सुद्धा फुल आहे काहीच एवढी जरी आगरी निघाली ना सर हा. लगेच मागून बघा लगेच फुल चालू आहे परवा काय सांगत होते रासायनिकवाले ते जर Stopping करावी लागेल बुवा stopping केली तुम्हाला. ना मग एवढी डिशी शॉपिंग केलं तरच आमचं झाड चालतं हा, असं. केमिकल मध्ये हा, त्या मग नंतर फुलं येतील बुवा हा. तसं Stopping नाही जर नाही केलं केलं एवढं जरी आगरी निघाली हा. लगेच त्याच्या मागून तर फुलंच आहे direct. फुल आहे लगेच जे त्यांचं सांगणं असं आहे की याच्यामध्ये येतच नाही बुवा काही त्यांचं म्हणणं शेंडा मारला तरच मागचं तरच ही मागचं येईल बुवा आपलं तसं असं नाहीये आहे ना ते सोडून आपलं आहे ना हे बघा हे चालू झालं हे बघा इथे लगेच खाली चालू आहे म्हणजे मागे सेटिंग चालू आहे हा. आणि फुलं चालू आहे मग काय कट कुठं करू मग आता याला आणि काय करू काय करू काही गरज करू आणि नाही. काय करू जेवढे जेवढे औषधी आहे ना वनस्पती तेवढ्या निसर्गाच्या जास्त जवळ राहतात आणि त्यांना केमिकल चालत नाही लोक नेमकी त्याच्यामध्ये काय टाकतात केमिकल आणि मग ते काय होतं रोगाला बळी पडतं. ते सांगतं ते रोगातून का मला हे नाही चालत नाही चालत. पण माणूस देतच राहतो आता पावसाळ्याचा मक्की केला होता ते घाण ठेवलेलं हा, आहे हा. क्षेत्र आहे कुसुंब्याचं मग 2 बिघे क्षेत्र आहे मी त्याला आहे ना 9-10 गुणी टाकलं पण त्याच्यात काय केलं थोडी चूक झाली RNPH जे आहे ना एक 600 ग्रॅम वापरले बरं. म्हणजे 2 वापरले बरं. 10 बॅगांना अच्छा तरी सुद्धा एवढं ड्रॉप झालेलं होतं ते काय? ओग्यात आळी एवढी घाण होती बर बर बापरे काही नेणार म्हटलं मग गेला हा दिलं टाकून दिलं पाऊस म्हणजे बारीक आळी पाऊस असताना? दिला. हो आळी असताना टाकून दिलं बर टाकलं म्हणजे अगोदर तणनाशक मारून घेतलं होतं बरं, म्हणलं रासायनिक आपल्याला नंतर घ्यायचं नाही बर बर ते कमीच पडलं मारलं आळी क्लिअरच होऊन गेली नाही त्याच्यानंतर पेस्ट फायटर पेस्ट किनर फ्रूट वॉटर देऊन दिलं हा. नंतर स्प्रेच घेतला नाही त्याला मग खाऊ. आलेच नाही आळी. ओकेच डायरेक्ट आणि हे खरंच दिसून गेलं रोग नाहीये हा. हे असं टाकल्यानंतर जे रोग येतो एक गोष्ट खरी म्हणजे आहे. रोग नाही असं जे मी म्हणतो हो. त्याचा अनुभव घेतला खरं आहे, खरं आहे. काय म्हटले धुळे जिल्ह्यात असा प्लॉटच नाही धुळे जिल्ह्यात पापा डेअरिंग करतो हो धुळे जिल्ह्यामध्ये असं 4 वर्षापासून वापरतोय हे हा. जिल्ह्यात पहिल्यांदा गावात मी ये हो. सर चालेल. बॅलन्स पूर्ण ये आताच आणि वापरला आम्ही असं कमी कमी वापरतो म्हणजे घाबरू तुम्ही 100% RNPH वर कधी गेलेच नाही 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 नाही. हे आता शेवग्यालाच दिलं पूर्ण पहिली वेळ हो आता पहिले वेळ शेवग्याला द्यायचं. आताच चमत्कार पाहिला हो आमच्या मशीने ना सरडा खाऊन घेतला होता एवढा साडा मशीने एक दिवशी सरडा खाऊन घेतला होता काय 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 सरडा मशीने सरडा खाऊन घेतला होता सरडा खाटला हा आणि मग भाऊ डॉक्टरच आहे माझा हा हा मग त्याने मेडिसिन लिहून दिलं हा. पण मी काय आणलं नाही हा मग मी मिल्क चार्जर 100 ग्रॅम देऊन दिलं तिला काहीच झालं नाही काहीच झालं नाही भाऊ डॉक्टरच आहे मग त्याला फोन केला त्याने 800-900 रुपयाचं मेडिसिन लिहून दिलं होतं ते काय आणलं नाही मी रोज 50 ग्रॅम द्यायचो त्या दिवशी 100 देऊन दिलं होतं बर क्लिअर झाले काहीच झालं नव्हतं पचून टाक मशीन पहिले 5च फॅट लागायचा म्हशीचा बर आता 9 लागतोय 9-10 लागतो
म्हशीचा अहो लागत नव्हत्या सर म्हशी कधीच लागला नाही. जायच्या हा लागत नव्हत्या 30 तितक्या. वर्षापासून आमचा फॅटच लागला नाही गावठी 30 म्हशी वर्ष? होती. आणि आता लागतोय कोरं दूध फुकट जायचं जवळजवळ तेव्हा 25-30 रुपये असं 1 लिटर दुधाची 200 ग्रॅमच्या पुढे 6 येते माझी. आता 200 हो मी मागच्या वर्षी 5 किलो तूप खाल्लं होतं एकट्या. बेकार रिझल्ट आहेत सर खतरनाक result असते. हो नाही बंदच आहे ना माझ्याकडे पिस्टन नाही काहीच नाही पॅट पंपने मारत होतो मी हा. आता वरती जातच नाही ते फवारणीची गरज पण नाही ना खालीच देईल मी. जर आपली मुळी काम करते हो. मला सांगा ज्याचं पोट चालू आहे त्याला सलाईन द्यायची काय गरज आहे? काय करायचं ज्याचं पोट बंद झालं त्याला सलाईनची गरज आहे. हे काय झालं केमिकलनी सवय लावली आधी रोग आणायचा हो आणि मग त्याला फवारी द्यायची बरोबर आहे की नाही म्हणजे आधी तुझी वस्तू मोडून टाकायची आणि परत रिपेअर करायला चार्ज लावायचा बरोबर आहे की नाही केमिकलची पद्धत कशी अशी आधी आजारी पडायचे मग बरी करून द्यायची पण आता आजारी पडते आणि बरेच नाही होते बरी होत नाही आता. खरं खोटं आहे आता बरेच नाही झालं काय करतील हे होऊ राहिलं उद्योगावरून शब्द आठवला मला एकदा एक पुरुष असा ढेरबीर अशी पुढे आलेली रस्त्याने चालला होता असा तर लहान मुलं होतं एक असं त्याच्याकडे लहान होतं बाळ आणि त्यांनी पप्पांना विचारलं की पप्पा हे कोण हो हे म्हणजे उद्योगपती हे काय आहे? उद्योगपती आणि मग पुढे गेल्यावरती ती एक स्त्री पण अशीच बाळ होतं पोटामध्ये आता ती लहानच बाळ त्याला काय कळतं मग ते म्हणे पप्पा हे पण उद्योगपती नाही ते म्हणजे हे पती उद्योगी म्हणजे तर गमतीचा भाग सोडला ना याच्यामध्ये आम्ही जे केमिकलच्या बरोबर जे उद्योग केले म्हणजे मातीला आम्ही नासवलं झाडाला नासवलं किडींच्या रोगांवरच्या मागं पळत राहिलो आणि त्याच्यामुळे काय झालं आमची माती पाणी सगळं काय झालं खराब झालं आणि आता परत आम्हाला तुम्हाला योगायोगाने तुम्ही ते रस्ता सापडला मग ते मागचं तुमचं कर्ज जरा फिटलं नाही एकदा याचं 1-2 पिकं निघाले तर तुमच्याकडे बॅलन्स राहील मग तुम्ही भरपेट देऊ शकता खरं खोटे दरवर्षी मागे करता का नव्हते सर आम्ही मला बी माहित नव्हतं काहीच नाही आम्हाला फक्त मक्की कपाशी आणि कांदे बस मग ते कपास कांदे एवढंच करा दुसरं काहीच माहित नव्हतं बरं वांग्याला वांग म्हटलं का शेंडाळी भरपूर ठरलेलं गणित आहे बरोबर आणि दुसरं व्हायरस वांग्याला 2 गोष्टी कॉमन राहत्या एक शेंडाळी आणि व्हायरस तुमच्याकडे कुठंच काही नाही काय हेच वांग्याची 400 रुपये आम्ही झाले जेव्हा हो, नामपूरला कालच परवा गेलो मग ते म्हणजे तुम्ही काय लावता म्हणे मग आम्ही कापूस सांगितला ते आम्हाला हसायचे नाही असायला लागले परवडतं का म्हणजे आता डाळी मग शेतकरी ती हा? त्याला लाखाचे पैसे ते बोलले कमवायचे. आम्हाला तुमची नाही चुकी म्हणे तुमच्या वडिलांना डोळे उघडले की कापसाचं झाड बघण्याची सवय आमच्या वडिलांना डाळी माझं झाड बघण्याची सवय बरोबर अच्छा, तुम्हाला आहे ना 100 नोटा पैसे सवय आहे. त्यांना डायरेक्ट 1000 का 2000 नोटाचं पैसे नाही सवय. त्यांना आम्ही म्हटलं आम्ही बी डाळी लावतो आता आम्ही बी सवय पण सर वैदिक आलं तरच हिंमत करतोय बरं या डाळींची नाही तर नाही नाही तर असं ना याचं बी आहे ना नाही तर माझ्याकडनं रासायनिक हो नाही बाबा चालत नसतं शेवगा पण नाही अजिबात नाही सोपं एकदम असं वाटतं ना? हो आता हे कसं आहे समाधान शेती कशी वाटते? एकदा बॅलन्स साठलं ना सर मग काय घ्यायचं, आर्थिक अडचणी येतात, निवांत येतात. राहायचं. म्हणजे clear झालं ना, सर? बेसल डोस जर टाकला वेळेवर तर बेसल डोस टाकायचा आणि वांग तोडायचं आणि वावरात खायला कसं काय घरी एकदम छान आहे. हा? तुम्ही वांगे खायला यायचे पूर्वी बापरे कडसर लागता सर वांगे खाल्ले ना तुम्ही काय कसं काय टेस्ट हे मुंबईला घेऊन गेले होते हा? त्यांच्याकडनं दुसरेच घेऊन गेले खाल्लं हा? खाल्लं ना मी बर सगळं गेलं हा आत्ताच खाल्लं तेच बुवा. पूर्ण खाल्लं आता खाऊन झाले आता खातो सर ते मुंबईला घेऊन गेले होते हे वांगे हा. मागच्या आठवड्यात बर दुसरेच घेऊन गेले शेंगा बी घेऊन गेले होते सर शेंगा वांगे घेऊन गेले अच्छा ते दुसऱ्यांनी खाऊनच नाही दिले तुम्ही नका खा म्हणे आम्हाला खाऊ द्या म्हणे काल तर अजून फिरत होते ना मला असू यायचं बापरे काय? सिटी मा राहणारा म्हणता आणि फिरी आणि सर कुठे दिस लोक येते पण हा ते फिरत होते इथं पनवेलची हो काल आले होते आली होती तिथं शेतामध्ये फिरत राहिले हो. तुम्ही असं वाटत नाही नाही आमच्याकडे नाही म्हणे असं म्हणे. माल नाही मिळत आता इथून हल्लेच नाही लवकर जिवंतपणा आहे ना त्याच्यामध्ये हो पाऊस जर आला नसता ना सर हा इथं आहे ना तुम्हाला हा पाला कमी दिसला होता. आणि फुलच जास्त पूर्ण शेंगा फुल जास्त. पूर्ण पांढरा भाग पण मला दिसला. माहिती सगळं माहिती गळलं मला. सर पाऊस आला ना हम्म. तर तो काय करतो माहिती का तुम्ही नेहमी लक्षात ठेवा निसर्गाचे ज्या आपत्ती असतात
त्या आपली किंमत वाढवतात. बरोबर आणि तेच बरोबर झालं ते. जर निसर्गाच्या आपत्तीने आले ना ते येरगाबाळा सुद्धा हिरो आहे. निसर्गाच्या आपत्ती येतात म्हणून ताकदवर हिरो होतात. मग तुमचं ताकदवर होतं म्हणून टिकलं. केमिकलचं काय झालं, काळं पडलं. म्हणजे निसर्ग काय सांगतो, कुठेतरी सॉर्टिंग व्हायला पाहिजे ना. निसर्ग काय करतो, एक पासा टाकतो सॉर्टिंग करतो. चालेल हे क्वालिटी नाही, हे बिगर क्वालिटी. नाही तर माणसं फसवेगिरीला एक नंबर आहे. केमिकलचं चालतील माणसं. मग केमिकलची दुनिया येऊ नये म्हणून निसर्ग काय करतो, आघात करतो. मग ते निसर्गातल्या प्रक्रियेमध्ये जो टिकल तोच हिरो, जो नाही टिकणार तो झिरो. याच्या पुढे रासायनिकचं असंच होईल. आता जितकं वापरतील तितकं जोरात रिवर्स येतील, जितकं वापरतील तितकं जोरात रिवर्स येतील. भविष्याचे दिवस गेले. बेकार. फोटो आहे सर माझ्याजवळ डब्याचा, तुपाच्या डब्याचा. त्याच्यात आहे ना मिल्क चार्जरचं आपलं जे आहे ना त्याच्यात डायरेक्ट फरक दिसून म्हणजे त्याच्यातच आहे. हा तिथंच बिल चार्ज अगोदरचं नंतर. बरोबर. माझ्या म्हशीचं तूप असं आहे ना, सफेद कापड कसा असतो. हा बा काती माती किती सोपी झाली बा. अरे वा पेडाच. हो हा लगेच मोकळी होते गोळा करून. एकदम एकदम लाडू करा, लाडू करा. हा लगेच मोकळी झाला लाडू, गोल लाडू करा, गोल करा. हा बस 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 झाला. फोडा झाला, मोकळा झाला. म्हणजे तुम्ही गोवामृत जर वापरा ना आणखीन आणखी किती भारी होईल पहा तुम्ही. मामा करता का 2-5 झाड असले करा, 10 झाड असले करा. थोडं कितीला लावले तुम्ही? नाही थोडंच करा. 100 झाड असले करा. हा मग करा. मग पण फुल ताकद ना करा. डायरेक्ट झोपी राशा, डायरेक्ट झोपी राशा. आणि बाकीला मागे पायाला वैदिक मध्ये केला ना झोपी राशाल, आणि केमिकल मध्ये केला ना झोपी जाशाल. झोपीच राशा. खरंय खरंय. कंपॅरिझन माल. हो इथे जमिनीपासून इथपर्यंत येतात शेंगा, छातीपर्यंत. हा हो काय बात करता. हो ज्याच्याकडनं आणलं बिजवाई हा. तो म्हणे 2च फूट येतो म्हणे फक्त. फ्रूट चार्जर जुनं खोक आहे, म्हणजे वापरतो भरपूर वापरतोय. हा. हो बेसळ मध्ये 4 दिलं होतं. हा. परत आता बी त्याच्या अगोदर पण 4 दिलं आणि त्याच्या अगोदर पण दिलं. म्हणजे जवळजवळ जमिनीवर 16 ते 18 लिटर गेलं. हा वडील जात नव्हते ना इथून प्लॉट मध्ये, घरी इथंच फिरत होते. इथेच फिरायची. कांदे पण येत नाही आमच्या या वर्षी. कांद्यांना वापरायचंय, बर भरपूर वापरायचंय. म्हणजे मग पुढच्या वर्षी लावायचंय. काकांचे मित्र आले होते इथं, बर 10 जण फिरत होते प्लॉट मध्ये. बर जातच नव्हते ते. का बरं. 2-2 किलो शेंगा घेऊन गेले सर. ते 20 किलो शेंग तेच घेऊन गेले काल. काल का. हो ते म्हणे आम्हाला काजू बदाम मिळतील म्हणे, याने मिळणार. क्या बात आहे. झाले जिंकले तुम्ही म्हणा लढाई. हा बस किती आहे. हा थोडा अजून पाहिजे तसं चालू बी झालेलं आहे सर. अच्छा म्हणजे 1 क्विंटल येतो तो. हा इकडे येतोय. ते बी कसं केलं सर मी, सुरुवातीला कापसाला लावायचो, जे उरायचं काय लावून द्यायचो. अच्छा अच्छा अच्छा. मग या तुकड्याला आहे ना लवकर लागलं. बर त्याला थोडं लेट झालं. थोडी आर्थिक अडचण पण आली मला, बर त्याच्यामुळे काही गोष्टी लेट झाल्या. काय करू राहिली. ते असं चिंध्या बांधतोय सर मग साडीच्या, जास्त खाली वागता ना मग ते. अच्छा अच्छा. लोड जास्त. बेसळची तयारी करतोय सर मी त्याला आता. बर 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 ओके गुड. खरंच शेंग लांब आहे हो. हो हे पण खूपच लांब आहे सर. आता किती राहिली. थोडी राहिली आता. मग शेंग किती लांब आहे. एवढं चविष्ट सर खायला. हा बापरे. ही शेंग लांब किती बाय. हो मी काय सांगतो, इथून मला इथपर्यंत लागली होती सर. इथपर्यंत छातीपर्यंत. हो त्यांच्या गोणींमध्ये मायाचे नाही ना, त्या व्यापारीला दिलं होतं बदाण्याला घेऊन जातो मी गाडीवर टांगून. पण लेकरू कसं घेतो. कसं आहे जोड किती पण. हा लाल रंग तांबूस ते पाऊस आल्यापासून आलाय ना. हो हो अगोदर अजिबात नव्हता. चमकत होता ना. जे बाग आहेत ना सर आता त्यांना तर फुल काय शेंग बी बघायला भेटत नाही. हे थोडं दुर्लक्ष पण झालं होतं सर. पावसाने जवळ थोडस. हो
ठीक आहे, म्हणजे पाऊस भयंकर होऊन गेलाय. म्हणजे आता जे फुलं याच्यात मी दहापटीचं पूल होतं. नवरात्रमध्ये पहिली माळला भेसळ डोस तयार केला सर. अगोदर तो बारीक बारीकच दिला होता. बर बर मग तेव्हा बॅलन्स साधूनच तयार केला तो बर. डोस. अच्छा. मग तयार केल्यानंतर तेवढा त्याच्यानंतर ड्रिंचिंग केली एक. बर बर बर. त्यानंतर सर मग काहीच केलं नाही, कारण नव्हतंच माझ्याजवळ काही. अच्छा, हे शेंगा. हो. जवळजवळ मी तेव्हापासून त्याला काय स्प्रे तर मग नवरात्रापासून पहिलेच अगोदर दिलेला आहे. या इकडे. स्पेअर नाही दिलेला सर मी. बर. आणि हात पुरत नाही आता, पिस्टन वगैरे काहीच नाही माझ्याजवळ. काय द्यायचंय खाली द्यायचं फवार मारायचंच नाही याला. नाही. काही गरज नाही फवार मारायची. एवढ्या वादळानंतर पावसानंतरही. सर या कोरोनामध्ये मोठ्या भावांनी पण लावला होता वरच्या शेतात. बर. मग त्यांना 8व्या तर 9व्या महिन्यात शेंग दिसायला भेटली होती. बर बर. अच्छा. मग आता ते वैदिक म्हणून सर डाळिंब लावायची कल्पना आहे जास्त आमच्या. अच्छा, हिंमत वाढली. हो हो, खूपच शेतकऱ्याची येईल हिंमत भाऊ वाढली. असं. शेतकऱ्याची हिंमत वाढली. ही तुमच्या बागेमध्ये एक खास काय माहिती का? हा सर. शेंग सरळ फार आहे, हो एकदम स्ट्रेट. हो, ते बॅलन्स साधल्यामुळे सर ते. बरोबर बरोबर. बॅलन्स आलं नाही तर शेंग वाकडी फार पटकन होती. हो ना. आणि एकदम असं स्टील रॉड सारखं वाटतं. हो किती शेती किती आहे सगळी तुमची? सर तशी शेती आमच्याकडे 6 बिघे आहे. म्हणजे 4च बिघे होते, 2 बिघे विकत घेतले सर. बर. छाती पण आहे. हा, माप घेऊन टाकलं लगेच. तुम्ही दोघा म्हैस स्पर्धा आहे, कोण मोठं? राम राम. एक क्षेत्र किती आहे टोटल सगळं इथं? हे 2 बिघे आहे सर. 2 बिघे म्हणजे 1 एकर आहे. 1 एकर नाही, जास्त जास्त नाही. 1.5 एकर आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या 30 गुंठ्याचा बिघा आहे. 30 आरचा बिघा आहे, म्हणजे 1.5 एकर आहे. 1.5 एकर. ओके. 1.5 एकर मध्ये झाडं किती लावलेली सगळे? 700 झाडं लावले. 700. आता हे किती वर्षाचं झाड आहे? हे आता 7वा महिना 11 तारखेला चालू झाला लावून. कारण जर्मिनेशन झाल्यानंतर त्याला 15 दिवस लागतात उतरायला. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी पुढची ट्रीटमेंट मग जवळजवळ ते एवढंच झाड राहतं ते 1.5-2 महिन्यापर्यंत. बर बर. मग मी जवळजवळ 1 महिन्यानंतर ट्रीटमेंट चालू केली त्याला. अच्छा, म्हणजे झाड 1 महिना झालं होतं मग ट्रीटमेंट चालू हो, केली. मग ते पण ड्रिंचिंग वगैरे तेच केलं. बेसळ काय काय मी केलं होतं? मग मी काय केलं, आपलं Soil फाईल चार्जर वगैरे ते सुरुवात सोडत. केली. त्याच्यात पेस्ट किनर होतं माझ्याकडे, ते पण सोडत गेलो. बर. म्हटलं प्लांट चार्ज होतो, मला माहिती आहे त्याच्यातलं. मग मी पेस्ट किनर मागे जास्त लागलो. म्हणजे सॉइल चार्जर पेस्ट करत देत राहिले. हो हो. बर बर. मग आळीचं प्रमाण कमी, एकदा मग अजून थोडं दुर्लक्ष झालं. मग थोडं छोटं झाड होतं, आळी आली होती. मग बेसल भरला, मग ती आळी पण गेली. बर बर. त्याचं बेसल फायदा काय भरला? पूर्ण RNPH आणि खुशी आंबा. किती टाकलं याच्यामध्ये? मी इथं आहे ना 700 झाडपैकी मग मी बॅलन्स साधला ना 1 किलो एका झाडा द्यायला पाहिजे. म्हणजे ही मोठी ना 1/2 किलोची. कृषी अमृतचं 12 बॅगा. 12 बॅग. हे 12 किलो. 12 किलो. हो, म्हणजे 4 12 किलो. तरी मग 3 लाईनी राहिल्या माझ्या. बर. मग भाऊकडे 1.5 बॅग पडली होती कृषी अमृत. बर बर. परत 1 पाकिट मागितलं मग. अरे बापरे. हो, आणि त्याच्यात परत 1 लिटर सॉइल चार्जर टाकितलं, हा. त्याला मारलं. बर. मग सर्व बेसल मध्ये 4 लिटर सॉइल चार्जर दिलं. बर. RNPH पूर्ण दिलं. बेसल कधी साधारणतः कधी कोणत्या महिन्यामध्ये? नवरात्राच्या 1 तारखेलाच, घटस्थापनेच्या दिवशी. अच्छा, आता. हो. बर. मग तेव्हा अगोदर दिला होता, मग कापसायचं उरायचं ना, हा. ते मग एवढं एक साईडला लावायचो आणि असं एक भरून 1 साईडला. जसं जसं उरायचं तसं तसं ते लावत गेलो. बर. मग तेव्हा तो झाला 3-1 महिन्याचा. अच्छा. मग 4थ्या महिन्याला मी बेसल पूर्ण ताकदीने भरला. म्हणजे ताकदीने माझ्या म्हणण्याला, ताकदीचं नाही येतो किंवा तुमच्या म्हणण्याला ताकदीचा नाही येतो. 1-1 किलोने दिला मी एका झाडाला. बेसल डोस दिल्यानंतर मग काय चेंजेस वाटले तुम्हाला? खूप भरपूर. त्याच्यात म्हणजे असं चमकपणा जास्त वाढायला लागली, ग्रोथ छान झाली. हा. तुम्ही मला सांगितलं मगाशी की 9 महिने कोणाच तरी शेवगा होता. हो, भाऊ मोठे भाऊ होते, आलेले नाही ते तिथं कार्यक्रमात थांबले. त्यांचं काय म्हणजे झालं होतं? मग त्यांना 8व्या तर 9व्या महिन्याला शेंग दिसली होती रासायनिक लागली. कोरोनामध्ये, रासायनिक मध्ये. आणि मग तुमची परिस्थिती काय? आम्हाला 5व्या महिन्याला मी तोडला ना. हो, जैविक 5व्याच महिन्याला मी 14 किलो वैदिक मुळे 5व्या महिन्याला विकायला घेऊन गेलो होते. 14 किलो. याला शायनिंग वगैरे जर पाहिली, कडकपणा पाहिला, हिरवेपणा पाहिला, सरळपणा पाहिला, कुठे गाठीने तेवढे. हा, गाठीने. आणि तेही सर्वात महत्वाचं म्हणजे एक आघात होऊन गेला ना पावसाचा. हो हो. ते जर नाही झालं असत सर, बापरे, मला आहे ना मग त्याच्या ताकदीसाठी बेसलला लवकर तयारी करावी. हो हो. आता बेसल किती दिवस झाले? मग तेव्हा आता मला किती, ते 2 ते 2.5 महिने झाले असतील जवळ. आता 2.5 महिने झाले टाकून. म्हणजे बेसल डोसची वेळ निघून गेली, आता निघून गेली. तयारीमध्येच आहे मी. अच्छा. हो. त्याला खऱ्या ताकदीची गरज आहे. हो हो. बरोबर बरोबर बरोबर. ते जर राहिलं असतं सर, खूप जगा वेगळं होतं माझं. हा, म्हणजे मग ते हे थोडंफार जे काळं पडलं ते पण नसतं. हो हो. हे जे पडलंय ना, त्याला भूक लागलेली आहे भरपूर भरपूर लागलेली. बरोबर बरोबर.
तर आता म्हणजे त्याचा अन्नाची वेळ होऊन गेली. त्याच्यामुळे तरी पण ते तग धरून आहे. ओके. आता तुम्ही तोडले किती आतापर्यंत? 3 क्विंटल तोडल्या मी शेंगा. तोडल्या पण तोडल्या 16,000च्या झाल्या मला ते. बर. आता समजा तुमच्या बरोबर इथे कोणाची लागवड आहे का केमिकल वाले नाही ना, वैदिक आहे. हा भाऊचाच मुलगा आहे, काकांचा. अच्छा. कोण? आता का पुतण्याचे माझा. नमस्ते. काय नाव तुमचं? अक्षय प्रवीण. अक्षय तुम्ही पण लावलंय का हे? मी 300 झाड लावले. 3 झाड लावले. वैदिक वर त्याचं वय किती आता? सोबतच लावलंय मी, थोडा 8-10 दिवस लेट. अच्छा. काय अनुभव आहे? चांगला आहे सर. मी पहिल्यापासून वापरतोय. पहिल्यापासून? हा, म्हणजे मध्ये थोडा ब्रेक दिला होता, पण आता जसं आपलं वैदिक आलं सर नवीन, अजून काय वाटतंय वैदिकचा अनुभव? जगा वेगळं आहे सर. तेच काय आहे जगा वेगळं? जगा वेगळं म्हणजे झाड शायनिंग राहते सर, आणि आपली जी पीक राहते ना त्याला क्वालिटी एकदम येते. थोडक्यात ते तृप्त वाटतं एकदम. बरं. आणि जेव्हा आपण एसटी मध्ये केमिकल मिक्स करतो तेव्हा तरी आज जो रिझल्ट आहे तितका रिझल्ट नव्हता सर. बरोबर आहे ना? तेव्हा काय मिक्स करायचो आपण? तेव्हा वैदिक नसायचं. त्यावेळेस वैदिक नव्हतं, त्यामुळे मग आपल्याला उत्पन्नामध्ये कुठे बदल दिसायचा? एक जे आपण म्हणतो की नुसतं उत्पन्नाबरोबर एक सौंदर्य पण पाहिजे. जसं ह्या शेंग्याला एक काहीतरी सौंदर्य. बरोबर आहे ना? मग ते सौंदर्य त्याच्यामध्ये मिक्स करत होतो आपण. थोडक्यात माल यायचा, पण ती क्वालिटीमध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज राहायची. किंवा जर समजा प्रतिकूल परिस्थिती आली तर ते पीक लगेच बळी पडून जायचं. तसं हे बळी नाही पडत. उलट हे पाऊस पडल्यावर आणखीन तयार होत. ग्रीनरी वाढली होती सर. मग आता या पाऊस पडला ना, पाला बी निघाला. केमिकल वर काय झालं हे सांगून काही भरपूर शेतकऱ्यांना सांगितलं, पण मी सर नाही ऐकत. भरपूर समजवायचा प्रयत्न करतो, पण नाही कळत. का बरं? ठीक आहे, आता जसं कळेल त्यांना, म्हणजे ते त्याच्यापासून जायला पाहिजे. जसं मी घाबरायचो याला वापरायला. तसं नाही. मला एक सांगा, समजा का मी समजा एक आपण अधिकारी म्हणतो किंवा काही एखादा व्यक्ती आहे, मी तुमच्याकडून काहीतरी जर हे लाच खात असेल, मी जर भ्रष्ट झालेलो असेल, तुमच्याकडून लाच घेऊन मी तुमच्या विरोधात बोलल का? ज्यांनी केमिकल खायले, शरीरामध्ये अंगात सगळीकडे केमिकल घुसलेलं आहे, तो केमिकलच्या विरोधात कसं काय जाईल? सर त्यांचं म्हणणं असं आहे केमिकल शिवाय होऊ शकत नाही, म्हणजे ते नाही बोलते. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बसलेला आहे तो. ते ऐकतच नाही सर. मी पण डाईमला वापरलं होतं ना, मी रासायनिक प्लॉटवर फिरलो होतो, तेव्हा मला एक अनुभव आला. जे रासायनिक वाल्यांचे स्पेशल फळ माझे तसे नव्हते, पंचमध्ये होते. त्यांची सिंगल होते. सिंगल होते. मला तो अनुभव आला होता तुमच्या डाळिंबामध्ये. काय होतं की तुम्ही इतरांना समजून सांगता, बरोबर आहे, पण तो ते वापरत नाही. तुम्हाला माहिती आहे, ज्याने वैदिक वापरलं त्याच्या घरामध्ये लक्ष्मी येतीच. पण त्या लक्ष्मीला जर यायचं नसेल यांच्या घरात तर त्यांना बुद्धी सुचाल का? नाही. मग हे पण कार्यक्रम आहे. म्हणजे एससीटी वैदिक वापरायचं म्हटल्यावर सद्बुद्धी पण लय महत्वाची. आणि सद्बुद्धी कोणाला सुचती? ज्याच्या नशिबामध्ये त्यालाच थोडी पुण्य लागती. एससीटी वैदिक वापरायला काय लागती? पुण्य. तुम्हाला मातीला काय खाऊ घालायचं माहित झालं ना? मी यांना तेच सांगत होतो, म्हटलं हे आपल्याला कळत नाही. हे बघा म्हटलं आपण काय करतो, कारण की ना सगळ्यांची धारणा काय झाली, आपण वैदिकचा माल पिकवतोय, आपण तोंडाने सांगतोय हे वैदिक हे मिळणार नाही तुम्हाला. बरोबर आहे. याच्यापासून तुम्हाला फायदा आहे. बरोबर. ते लोकांना कळत नाही. मग त्यामुळे काय होतं, बाकी जणांच्या मनातून जातं. कारण की आपल्याला पाहिजे ते प्रोत्साहन मी लोक देत नाही खाऊन. मग म्हटलं तुम्ही काही करा, पण जो माल आपला जेव्हा मार्केटला जातो ना तेव्हा हे उमटून जातं. हे फर्स्ट जातं पहिले, नंतर बाकी नंतर जातं. मला काय म्हणायचंय, व्यापाऱ्यांचा कळतं ना कळत पैसा आहे. हो सर, मला कवळी तर नाही कळू, मधमाशीला कळतं कशात मध्ये, आपल्याला कवळी तर नाही कळू. घरमाशीला कळेल का? घरमाशीला कधी मध कळली का? काहीच नाही. तुमच्या मालात काय, आपण जसं म्हणतो गाडवाला गुळाची चव काय, त्याला गुळ द्या नाही तर काय ढेकूळ द्या, त्याला सगळं सारखंच आहे. त्याला घाणही द्या आणि चांगलंही द्या, त्याला काही फरक नाही. म्हणून तर गाडवा म्हणतो ना आपण. तसं ज्या माणसाला तुम्ही जसं मगाशी म्हटले की मुंबईचे काका काय म्हणले, ते इथं आलेले बदाम काजू बदाम काजू समाधान नाही होत. हो, इथं फिरले ते पूर्ण. त्यांना जाऊशी वाटत नव्हतं. जाऊशी. आणि मग ती आमच्याकडे नाही राहत म्हणे, असं म्हणे. काजू बदाम मिळतील म्हणे, याने भेटत नाही. बरोबर आहे ना? तुम्ही घरी खायला असेल ना? मग आम्ही ते बापरे भरपूर कार्यक्रम चालू होता ना तिथं पण घेऊन जातो ना. एका फॅमिली सगळी जेवायला बसते ना सर. हा, तिथं पण घेऊन गेलो. 200 लोक जेवायला बसतात रात्री. अच्छा, वैदिकचं वांग वांग जे वांग पण समोर आहे. परवा काय झालं सर, आम्ही या भावाने ना, मी टोमॅटो तोडला, या भावाने वांगे तोडले. 5 कॅरेट त्याची 5 माझे. मग जाण्यासाठी असं काय झालेलं होती घटना. जाण्यासाठी मग आपण ट्रान्सपोर्टसाठी गाडी
त्याने सांगितलं की नियरचा एक व्यक्ती आहे, मग त्याचा नंबर आहे ना, गावातले एक व्यक्ती, तो बी म्हणजे त्यांचं वांग आहे 4 महिन्यापासून. बरोबर. त्यांच्याकडे नंबर घेतला, मग काय भाव चालू आहे, काय रेट चालू आहे, त्यांनी सांगितलं की 200-250 रुपये चालू आहे. मग वांग हे त्याच्या गाडीत टाकलं, आम्ही गेलो नाही. तिकडनं तो जो गाडीत घेऊन गेला तो काय सांगत होता त्या व्यक्तीला की तुम्ही वांग तोडा म्हणून. तर त्याला हे माहित नाही की वैदिकचं आहे, हे 400 रुपये गेलं कॅरेट का. 400 रुपये कॅरेट गेलं. म्हटलं हा, मी यांना सांगितलं, म्हटलं हे वांगणी गेलं, हे आपलं वांग गेलं म्हटलं. वैदिकचं होतं त्याच्यामुळे 400 गेलं. 250 रुपये चालू आहे, मार्केटच्या 250 चालू आहे आणि वैदिकचं वांग 400 रुपये कॅरेट गेलं. त्याचं कारण त्याची क्वालिटी. बरं, पाहुणे रावळ्यांनी ज्यावेळेस खाल्लं हे सगळं, तुम्ही ज्यावेळेस घरी घेऊन गेले शेवगान वांग, काय प्रतिक्रिया होती? तेच ना, त्यांचे मित्र आले ना बाजारातली शेंग सर आणि ही शेंग खाल्ल्यानं भरपूर फरक आहे. जमीन हिला जे चव आहे ना ते बाजारातल्या शेंगाला चव नाही. जुनी भेटायची ती चव लागते सर. स्लॅपवर फेकून द्या, असेच असंच राहतो, काहीच होत असंच राहील. त्याचा गोळा होतो, हा त्या तशाच राहतात. हा असं होऊन जातात एकदम, केमिकल एकदम असं होऊन जात. आम्ही काल परवाच येतं खाल्लं. सर ती अशी आपण काय म्हणतात ते, हा शिरा सोलतो. सरळ असतात ना ते. हा, तर ते सरळ राहत नाही त्याच्या. हा, कुच्चा होऊन जातो, गोळा होऊन जातो. हा, ते बाकीचं खाल्लं का असं गोळा होऊन जातो. ते बाकीचं नाही होत. याचा गोळा होतो म्हणजे याची चव याचा सारखं होतं, याचं गोळा होतं. कुच्चा होतो असं. म्हणजे आपण हे जे आहे कुच्चा येतो. हे एकदम नाजूक आणि मऊ आहे, आणि बाकीचे नुसते अशा रेषा रेषा लागतात काडी सारख्या. ती अशी धरायची. उसाचा कसा कुच्चा निघून जातो, हा. तसा कुच्चा निघून याचा असा गोळा निघून चोथा होतो, चोथा. चौथा होतो. ही जी आहे ना, आता ही घेतली, काढली, अशी घेतली, काढायचं आणि ती फेकून देतो आपण. हा, हा. किती नाही फेकत ना. चोथा होतो पूर्ण, पूर्ण तोंडात नाही फेकू शकत नाही, ही चवच देते ना पूर्ण. पूर्ण खावायची वाटते. शिस्ता किती लवकर, शिस्त पण लवकर. हे जरी नी काढलं ना हा. ती वरची साल काही गरज गरज नाही. काढायची. मी घरी मिसेसला सांगायचं फक्त काढून Direct. टाकून देत जाय म्हटलं, कशाला साल काढते, काही गरज नाही आपल्याला साल काढायची म्हणून. ताकद आहे ना. मस्त आहे. तू खाली कशी काय कश काय कोरड्या करून खातो. आम्ही फ्राय खातो सर. फ्राय करून हा ना, फ्राय करून ना, मीठ पाण्याचं खाऊन बघा. कशा तिखट तेल टाकून थोडस फ्राय करून हा, एकदम डायरेक्ट. एकदम मस्त. मस्त. क्या बात आहे. आणि या वयामध्ये त्याला एवढं कळतंय जे माणसाला मोठं होऊन नाही कळत. हा, मी चांगले बघतो 30-40 वर्षाची माणसं ते मोबाईल मध्ये गेम खेळत बसता आणि टाइमपास करत बसता, गावाकडचे भांडणं बघत बसता. हा, गावाकडचे भांडणं. आणि हा रील मध्ये बघतो मी, त्याला कळतं की काहीतरी शिकायला भेटतं. शिकायला भेटते आणि त्या एरियामध्ये जगतोय तो, आता खायला बी ते खातोय ना. म्हणजे बुद्धी पण त्याची हे जर राहिली. आज जर समजा जेवढे शेवगे केमिकल वरती ते सगळे रोगामध्ये आहे की नाही सध्या, त्यांना इथून काही धडाकावर मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कधी नवीन अनुभव घेतलाच प्रयत्नच केला नाही. मला सांगा, पारंपरिक जे चाललं तुम्ही जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. हा, एरीची एरं झारे म्हणजे नुसते एरं झारे घातले नाही. तुम्ही किती वेळा केमिकलवर शेवगा करा, किती वेळा तुम्ही कांदा करा, वांग करा, शेंडाळ येणारच. येईलच सर. आली तुमच्याकडे सर मी आता पावसाळ्याचा मक्की केला होता, ते गाण ठेवलेलं आहे क्षेत्र आहे कुसुंब्याचं. मग 2 बिघे क्षेत्र आहे, मी त्याला आहे ना 9-10 गुणी टाकलं, पण त्याच्यात काय केलं, थोडी चूक झाली. RNPH जे आहे ना, एक 600 ग्रॅम वापरले, म्हणजे 2 वापरले 10 बॅगांना. तरी सुद्धा एवढं ड्रॉप झालेलं होतं ते. आळी एवढी घाण होती, बापरे काही नेणार म्हटलं. मग गेला, दिलं टाकून दिलं. पाऊस म्हणजे आळी असताना. हो, आळी असताना टाकून दिलं. बर, टाकलं म्हणजे अगोदर तणनाशक मारून घेतलं होतं, रासायनिक आपल्याला नंतर घ्यायचं नाही. ते कमीच पडलं, मारलं, आळी क्लिअरच होऊन गेली. नाही त्याच्यानंतर पेस्ट फायटर पेस्ट किनर फ्रूट वॉटर देऊन दिलं. नंतर स्प्रेच घेतला नाही त्याला, आलीच नाही. ओकेच डायरेक्ट आलीच नाही. ते बी किती कमी वापरलं, 10 बॅग मध्ये 2 पाकिट झाला. 3.5 महिन्यातून मका सांगत होता तुम्हाला आता हार्वेस्टिंग कर. 1.25 महिन्यामध्ये तू जायला लागला. 1.5 महिन्यात पूर्ण निसून गेला होता कांडोकांडी. मी म्हटलं गेला मका कामात, ते वापरून सुद्धा इच्छा गेलं. 1.25 महिन्यात मक्की निसतच नाही म्हटलं. शेतकरी जो केमिकलनी बरबाद झालाय त्यातून बाहेर निघायचं, त्याला पहिलं त्याचं मातीचं पोषण करायला पाहिजे. मकाला जर योग्य आहार भेटला त्याने आळीला उचकून दिला, फुल ताकदीने दिला असता तर अजून तो विषयच नाही. पान एकदम भारी पान. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे आतापर्यंत ऐकलंय की बाबा फवारा मारल्याशिवाय आणि कीड मारल्याशिवाय तुमचा मका येणारच नाही. तुम्ही केली तर काहीच नाही केलं. तुम्ही प्लांट चार्ज केला आणि खालून माती चार्ज केली, सॉइल चार्ज आणि प्लांट चार्ज. तुमची आळी पळून गेली, आलीच नाही ना. बरोबर आहे ना. आपलं गेलं तो होती ती पण निघून गेली ना. हो, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, झाडाला अन्न पाहिजे, औषधं नको. औषधं नको. आम्ही काय करतोय, औषध आहे की नाही. म्हणजे आपल्या झाडाला जोपर्यंत त्याचं असलेलं अन्न देत नाही, आहार,
तो पण ते तृप्त नाही होत, नाही होत. तो पण ते रोगाला बळी पडतोच. आणि हे खरंच दिसून गेलं, रोग नाहीये. हा. हे असं टाकल्यानंतर जे रोग येतो एक गोष्ट खरी म्हणजे आहे. रोग नाही असं जे मी म्हणतो त्याचा अनुभव घेतला. खरं आहे, खरं आहे. कारण मी याला आहे ना बेसल दिल्यानंतर परत ड्रिंचिंग केली, हा नंतर काहीच केलं नाही, माझ्याकडे होतच नाही, मी केलंच नाही काही. बर मी 8-8 दिवसात फवारा मारताय, काय ध्यान देते म्हणे तू, आम्हाला 8-8 रोज फवारा चालू आहे. चालल्या भाऊ म्हणतात मापा. जायचो आम्ही, काय घ्यायचं काय नाही ते बाकी पूर्ण गोष्टी तर आताही कळत नाही, पण तेव्हाही कळत नव्हत्या. मग ती गोष्ट आम्हाला तारतम्य होत नव्हतं. मी सरांनी हेमंत सर आणि राहुल सर यांनी आले, रवी सर यांच्या म्हणजे जवळच आले. मग जवळ आल्यानंतर कसं असतं, सावली जर राहिली ना ते झाडाखाली बसतो माणूस. त्या सावलीचा आनंद आम्हाला आला आणि ते आता करतंय सगळं. कळे म्हणजे तुम्ही जर बॅलन्स मध्ये दिलं, तिला पोषण दिलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवतो. म्हणजे घटस्थापनेच्या वेळेस नवरात्रीमध्ये तो व्हिडिओ केला होता बघा आम्ही. हो मी बघितला ना तो. पहिला हो, हो. काय पाहिलं व्हिडिओ तुम्ही? त्या म्हणजे गोअमृतचा पण बघितला, कृषी अमृतचा पण, RNPH चं पण, अमृत जलचा. अमृत जलचा पण. हो हा प्लस अमृतजल दोघींनी पाहिला होता. हो. दोघांनी तुम्ही पाहिला काय काय पाहिलं? एका याच्यात 15 दिवसात का किती 10 दिवसात फरक होता. एका याच्यात त्यांनी माठामध्ये पाणी घेतलं, हा. त्याच्यात काय कृषी अमृत टाकलं, दुसऱ्या याच्यात कृषी अमृत प्लस RNPH. म्हणजे घट म्हणतो आपण त्याला. हा, घट. म्हणजे एका घटामध्ये खाली मातीमध्ये आपण कसं करतो नवरात्रीमध्ये घट बसवतो, बरोबर की नाही? मग खाली माती घेतो. आपण काय केलं, 3 घट घेतले. 3 घट एक बसवले, 3 घट बसवले. तिन्ही घटांमध्ये एका घटामध्ये कृषी अमृत टाकलं RNPH बरोबर. एका घटामध्ये त्याच्यामध्ये गोअमृत जास्त टाकलं. गोअमृत म्हणजे मिल्क चार्जर आणि वैदिकच्या चाऱ्याचं शेण, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या घटामध्ये त्या गोअमृत आणि RNPH आणि कृषी अमृत बरोबर ऍडिशनल आणखी अमृत जलचं पाणी पण घेतलं घटामध्ये. आता ज्या वेळेस आपण ते तिन्ही घट पाहिले, पहिले घट, दुसरा घट, तिसरा घट, काय फरक पाहिला? पहिल्या याच्यात धान्य कमी, म्हणजे कमी थोडं कमी उगवलेलं. हा हा दुसऱ्या याच्यात मीडियम, त्याच्यापेक्षा याच्यात जास्त चांगलं उगवलं. म्हणजे गोअमृत मध्ये चांगलं उगवलेलं होतं. आणि ते अमृत जल बरोबर अमृत जल मध्ये त्याच्यातून जास्त. मग अमृत जल मी लगेच वापरलं. पप्पांना सांगितलं, हा रासायनिक म्हटले त्यांनी फरक दाखवला, पण त्यांनी त्यांच्या याच्यातच त्यांनी पण रासायनिक मध्ये नाही दाखवलं, त्यांच्यामध्ये दाखवलं. त्याचं म्हणणं फरक जो होता ना, पहिले रासायनिकचा फरक दाखवत होते बुवा, त्यांनी आता त्यांच्यातच प्रोडक्ट मध्ये त्यांनी फरक दाखवला. अमृत जलचा त्यांची प्रोडक्ट जर जास्त वापरले तर कसं ताकद वाढते. गोअमृतची ताकद दाखवली ना सर तुम्ही त्याच्यात, म्हणायचं ते म्हणायचं आहे त्याला. म्हणजे आपली स्पर्धा आपल्याशीच, दुसऱ्याची गाल करायची. दुसरी आपल्याला टिकत बी नाही. आपल्या 2-4 गाड्या त्याच्या स्पर्धा, रस्त्यावर बाकीच्या गाड्यांचे काही घेणं नाही, असंच ना. म्हणजे आपल्याच कंपनीच्या गाड्यांची एकमेकाबरोबर स्पर्धा लावून द्यायची आहे की नाही. दुसऱ्यांचा विचारच नाही करायचा ना. बाकी गाड्या टिकतीच नाही ना समोर, बरोबर नाही. बाकी सगळ्या गाड्या उलट्या चालू आहे, रिवर्स. केमिकलची गाडी कशी आहे, रिवर्स मागे, बरोबर आहे ना. आता वैदिक मध्ये आपण ज्यावेळेस ते 3 फरक पाहिले, म्हणजे गोअमृत जर वापरलं तर डबल फरक होतो, आणि जर अमृत जल वापरलं तर चौबल फरक होतो, तिबल चौबल फरक होतो. म्हणजे आता याला अमृत जल वापरलं तुम्ही तर याला आणखीच फायदा होणार. हे जे काळा लागे ना, हा 8 दिवसामध्ये गायब होणार. नाही 2 पाकिट संपवले सर मी. आहे अजून अवेलेबल आहे घरी. वापरताय ना? हो वापरतोय. गोअमृत नाही आपलं कृषी अमृत वापरतोय. अच्छा, नाही कृषी अमृत वापरायचं, गोअमृत ऍड करायचं. तुमच्याकडे मिल्क चार्जर वापरत असतील ना, मग वापरतो ना आम्ही. त्याच्यामध्ये मग ते शेण आहे ते वेगळं ठेवायचं. ठेवलं होतं आम्ही. मग काही दिवस राहिलं गायचं, मग ते असं चहा सारखं राहिलं. पण थोडे दिवस काय केलं, उचललं उकडण्यातच टाकलं, पहिल्याच्या शेण टाकून दिलं. 15 दिवसात झालं होतं ते चहा सारखं साधं शेण होतं का आपलं? नाही ना, नाही होत. 6-6 महिने होतं. गौऱ्याहून जातात त्या कडक, गौऱ्याहून जातात. कडक होतं ते बी. मला सांगा, जीवाणूला सुद्धा गोअमृत आवडतं. जीवाणूला सुद्धा गोअमृत आवडतं. कापसासारखं झालं होतं ते. याला पण दाखवलं होतं. याला दाखवलं होतं. बरोबर आहे ना. मग ते गोअमृत ते जर तुम्ही बनवलं ना तर तुम्हाला म्हणजे याचा आणखीन डबल रिझल्ट मिळेल. बरोबर. आणि अमृत जल तर वापरताच तुम्ही, मग टिबल रिझल्ट मिळणार. म्हणजे आज तुम्ही जसं म्हणता ना की जुन्या जिल्ह्यामध्ये प्लॉट नाहीये, मग अमृत जल जर बरोबर जर तुम्ही गोअमृत वापरलं ना RNPH सारखं, तर तुम्ही म्हणाल की नाशिक जिल्ह्याला असा प्लॉट नाही. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात शेती होती ना, पण नाशिक आणि धुळे मिळून तुम्ही म्हटलं तर असा प्लॉट नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे टॉपचे 5 प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपला नंबर लागेल. तर हे 3 वापरलं तर पहिले म्हशी अशा तडतड करायच्या, माला आला का धान भेटायचं ना. बरोबर. आता अजिबात नाही, शांत. पोट भागलेले. म्हणजे पहिले कसे पोरं पप्पा आले का विचारून डोळ्यावरून, आहे की नाही, इचून आले का मग लगेच पप्पा काय आणलं, पिशी उचका पप्पाची, बरोबर आहे की नाही. पण आता पोरं काही उचकती नाही, तृप्त राहते. तसा प्रकार झाला ना. म्हणजे थोडक्यात त्या जनावराची जशी तृप्ती झाली तशी या झाडाची पण काय झाली, तृप्ती झाली. मिल्क चार्जरनी गोअमृत तयार होईल
आणि तुमच्या अमृतजल आणि RNPS ने झाडणं. शेती असो नाही तर दूध व्यवसाय असो, दोन्ही मध्ये पण खतरनाक आहे. हे तुम्हाला एवढे उशीर का झाला समजून घ्यायला? ते असं कन्फर्म म्हणजे कशात हे RNPH मध्ये सर, बाकी तर छोटे छोटे पाणी खराब बर बर पाणी याला आधी इथं बी 3,000 3,500 TDS सर वॉटर कंडिशनर बसवलं इथं पण, तिथं पण बसवलं. जेव्हा तुम्ही हे वापरायला वैदिक वापरायला लागले तर पाण्याचा साईड इफेक्ट काय झाला? तो कमी झाला ना. बुरसट अजिबात दिसत नाही सर. तुम्ही जर गोअमृत वापरलं ना तर खालून फिल्टर करील आणि अमृत जल वापरलं तर वरून फिल्टर करतं. बरोबर. असं जर वापरलं तर पाण्याचा साईड इफेक्ट व्हायची बेस्ट इफेक्ट होईल. कळलं का तुम्हाला? म्हणजे वैदिकची जी यंत्रणा आहे ही आत्ताच्या काळामध्ये संजीवनी आहे प्रत्येकाला. अगोदर जमीन पूर्ण असं बुरसट राहायची आमची. आता नाही बघून सर कांदे येत नाही सर. पहिले आमच्या इथं कांदे एवढे कांदे राहतात. कांदे बंदच झाले त्यामुळे इतक्या मायनस मध्ये गेलो सर, इतक्या व्यवस्थित चालू होतं आमचं. या 3 वर्षामध्ये इतका रिव्ह्यूज गेलेलो. 3 वर्षात खूपच रिव्ह्यूज गेलो. पाठीमागे बरं होतं. बरं म्हणजे खूप चांगलं. जेव्हा TDS वाढला तसं तुमचं जे उत्पन्न आहे ते काय होत गेलं? पाणी सर, पाणी विहिरींचं पाणी असं लागायचं एकदम गोड. आता जार सर बापरे, तोंड नाही लावू शकता. बेकार पाणी. आम्ही इथं पण तरी मला अपेक्षा आहे वैदिक वापरल्यानंतर येऊ शकेल. परत तसं होईल. होईल क्या बात. 100% येईल. कांदे येतील. तुम्ही आता म्हणजे याचं भविष्य चांगलं आहे. हो याचं चांगलं आहे. नाही एक नंबर घेतो आहे की नाही? म्हणजे आता तुला जर आताच यश वैदिक भेटलंय ज्यावेळेस तू 5-10 वर्षांनी कसा राहशील? सोनं पिकवणार, सोनं होणार. आहे की नाही? नाही मस्त जबरदस्त. याला अजून एक बेसल डोस जाईल ना त्यावेळेस वाकत ना खाली ते बंद जाईल. त्याचं काय झालं सध्या त्याला ते डोस होऊन आम्ही 15 दिवस पोर ओलटून गेले. म्हणून मध्ये एक पाऊस झाला, त्या पावसापासून ते लढलंय ना, त्याची ऊर्जा काय झाली? खर्च झाली. त्याला ते बेसल रिटर्न मिळाला परत. जर आता तात्काळ स्लरी दिली तर सर स्लरी का द्यायची नाही माहिती का? स्लरी नायट्रोजन लेवल पण वाढू शकते. त्याच्यामुळे पाण्याचा वापर कमीच. हे पीक आहे ना पाण्याचं पीक नाहीये. तुम्ही त्याला जेवढं मापात पाणी द्याल नंतर तुमच्याकडे TDS जात आहे, तुमच्याकडे पाणी म्हणजे 20 आहे. पाणी म्हणजे काय आहे? मग तुम्ही कमीत कमी पाण्यात पीक करा, 1 नंबर पीक आहे. बरोबर. कमीत कमी पाणी वापरा पण कमी घ्या. मग कमी पाण्यामध्ये कसं होईल? जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी बेसल स्ट्रॉंग करा. गोअमृत मिळत असेल तर कुठे गोअमृत टाकायचं मी मिक्स करून 1 नंबर रिझल्ट मिळणार. आणि अमृतजलचं पाणी वरून फवारणीला आणि याला वापरा. म्हणजे ड्रिंचिंगला फवारणीची गरज नाही, ड्रिंचिंग करा फक्त. 1 नंबर रिझल्ट मिळणार. कसं आहे? प्रकृती बरोबर शेती करणं आणि तिच्या बरोबर खेळ खंडोबा करून शेती करणं याच्यामध्ये काय आहे? फरक आहे ना, आहे की नाही? समजा मला काय म्हणायचंय, या मातीमध्ये ताकद आहे, झाडात पण ताकद आहे, पण ती काढण्याची पद्धत आहे. समजा मी यांच्या मानगुटीवर बंदूक ठेवली आणि काढा खिचत काय काय मोबाईल पैसे तर हे देणारच आहे ना, पण ते मनापासून देतील का? नाही. आणि मी जर तसं म्हटलो हो मला लई अडचण आहे 400-500 रुपये द्या भाऊ, ते देतील. ते नाही देणार का? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की प्रेमाने घेणं आणि जबरदस्ती धाक देऊन करणं. केमिकलची शेती म्हणजे धाकाची शेती जबरदस्ती. त्याच्यामुळे ती जमीन ऱ्हास होत चालतो. काय वाटतं तुम्हाला? ऱ्हासच होतो. मग तुम्ही जे मधल्या कामे जे उतारायला लागले होते बऱ्यापैकी आता स्टेबल म्हणजे सर आता काय झालं? आता म्हणजे हाऊस भरपूर आहे सर, काय टाकायचं आणि काय नाही असं वाटतं, पण शेवटी अडचणी येतात. नाही आता तुम्ही बघा मला सांगा ह्या अडचणी कशामुळे आल्या? आम्हाला केमिकल म्हणजे मागच्याच अडचणी. मागचे जे आमचे इतिहास भरून पडलेले आमचा, आम्ही इतिहासामध्ये काय कारस्थाने केली, काय उद्योग केले, त्या उद्योगाचे सगळे बरं की परिणाम आहे. तुम्हाला डॉक्टर नाही पाहिजे, तुम्हाला SCT वैदिक पाहिजे. हो ना, माहिती नाही आपल्याला. बरं 2 वर्षापासून व्हिडिओ बघतोय. अच्छा, माझ्याकडे WhatsApp ग्रुप आहे. बरं नेमकं कसं करायचं हेच माहिती नाही. बरं आपल्याला आता जानेवारीमध्ये पकडायचं आहे भाग, म्हणून म्हटलं. मग यांनी मला फोन केला, म्हणे येणार आहेत, आज येणार आहेत म्हणजे. हे वांगे कोणाचे म्हटले? अच्छा, वैदिकचेच आहे का? शेजारी हो. वाणने पण गुण लागला भाऊ. वाणेला ना गुन्हे लागला म्हणायचा. चवीला 1 नंबर आहे. तुम्ही दिले तरी आम्हाला कळलं ना का हो? खाल्लं तर कळलं ना. तुमच्याकडचे लोक म्हणतात बा मटन नका खाऊ, वांगे खा. वैदिकचे वांगे खा, मटन खायची गरज नाही. डेट बघा सर. खरंय बरं बाप भाऊ, खरंय काही तुमचं हे वांगे जे आहे ते पलीकडे पण आहे ना?
हे सगळं पूर्ण प्लॉट आहे. बरं बरं बरं. तुम्ही किती म्हणजे दरवर्षी मागे करता का? नवखे सर आम्ही मला बी माहित नव्हतं. काहीच नाही आम्हाला, फक्त मक्की कपाशी कांदे बस. मग कपास कांदे एवढंच करता? दुसरं काहीच माहित नव्हतं. बरं. वांग्याला वांग म्हटलं का शेंडाळी भरपूर ठरलेलं गणित आहे बरोबर. आणि दुसरं व्हायरस. वांग्याला दोन गोष्टी कॉमन राहत्या, एक शेंडाळी आणि व्हायरस. तुमच्याकडे कुठंच काही नाही. शेवगा लावला होता मी, पण एवढा सक्सेस नव्हता. बरं बरं. हा सांगितलं त्यांनी मला. हा एकदम केमिकल घ्या तुम्ही. हा सोपा वाटतो एकदम. हा सोपा जास्त सोपा आहे हो सर. काहीच नाही ना, डोक्याला ताप नाही डायरेक्ट. मेंटेनन्स मला आहे ना याच्यात इतका आनंद मिळाला, ती कपाशी लावली ना त्याच्यात डोक्याला ताणून गेला. म्हणजे कपास अवघड आहे. कपास अवघड आहे सर. पूर्ण क्षेत्र आहे ना असं करायचंय आता. बर 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 बर. कापूस हे डायरेक्ट बंद करायचं आहे. बर बर बर. अरे वा. कापूस सगळं बंद. मला परवडत नाही सर. एवढा एस्टिमेट जर याला असं टाकायचं तर याचं उत्पन्न चांगलं आहे ना. नक्की नक्की. जे टनेज वर येईल ना म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मेहनत आहे. हो त्याच्यापेक्षा कमी कमी. हो हो अरे लागत नाही. टेन्शन तर नाही. म्हणजे फळबागांना मेहनत कमी, डोक्याला ताप कमी असं म्हणतो. मजुरीचं प्रेशर नाही, काहीच नाही. मजुरी झिरो. ते जे पिकन सर त्याला मजुरी जास्त जड. अहो मजुरी बी जड नाही करीत, पण काय झालं माहिती का, पिकतच नाही ना. मला सांगा तुमचं जर 20 क्विंटल पण निघायला लागला का नाही परवडायचं. निघत किती? 4 क्विंटल येते का? दिवसभर वावरामध्ये माणूस, वावरामध्ये दिवसभर माणूस, आणि त्याला तोडायला इथे एक फुल इथे एक फुल. काय करेल तर रिकामच यायला पडलं माहिती राहतं. म्हणजे हे मुद्दा आहे. तुमची गाडीचं जर भरीत मिळालं तर गाडी परवडती ना. पण गाडी जर रिकामी निघत असेल ते डिझेल वाली संपत्ती. वांग्याचं पीक कसं काय निघून राहिले? सुरुवात आहे सर. सुरुवात आहे. पहिले 3 कॅरेट दिले होते, आज का परवा 5 कॅरेट दिले. रिस्पॉन्स कसं काय? चांगला आहे सर. मार्केटमध्ये काय आहे? मी तर अजून गेलो बी नाही सर. थोडी घटना झाली. ऐकायला चांगली रिस्पॉन्स चांगला आहे सर. बरं. रेट कसं काय? रेट 400 रुपये कॅरेट गेलं सर. मार्केट काय चालू आहे? मार्केट 250 रुपये. काय आहे तुमच्या वांग्यात असं वेळ? क्वालिटी आहे सर एकदम. आणि टेनिस बॉल सारखं आहे. खारघरला मी गेलो होते शेंगा विचारायला मॉल मध्ये. बर. 190 रुपये किलो. या मॉल मध्ये नेऊ ना आपण बी मॉल मध्ये घेऊ ना. 1 वर्ष थांबा फक्त. 190 आपण बी मॉल मध्ये विकू. या माल मॉलचा माग आहे, हा मार्केटचा माल नाही. त्याचं मूल्य सर. आता इथं बघायला घेऊन जातो ना, रासायनिक सण याचं बी एकत्रच जातात. बरोबर आहे ना. मी मग काय म्हणलो, गाडवाला गुळाची चौक आहे, ते गोड्यापाशी घेऊन जावं लागलं. चेन्नई जातोय त्याच्याकडनं तो माल. असं त्याला म्हटलं ये घेऊन कर म्हटलं माहिती सगळं. चेन्नईला पडतो मी उगाच पाठवतो का? तिकडून काहीतरी बातमी येतच असेल ना, सांगणार नाही तुम्हाला. नाही असं आहे ते. म्हणजे एकंदरीत मस्त आहे कार्यक्रम. सगळं ताप नाही. जास्त अरे बिवारे. सर मी आताच घेतला एक डिसीज पंगीचा घेतला होता. काय टाकलं खाली? काय टाकलं? RNPS टाकलाय पूर्ण बेसल डोस किती टाकलं एवढ्याला? याला 5 बॅगा टाकल्या होत्या सर. ते आहे 1000 एक झाड आहे. आणि सर पेस्ट किनर पेस्ट 2 पाकिट वापरले सर. सगळ्यांना 1200 ग्रॅम 20 गुंठे असेल ना. कापसाला वापरलं होतं आपला. तेव्हा मी सर पेस्ट किनर वापरलं होतं. सगळ्यात लेट कापूस लावला. सगळ्यात लेट लावला. सगळ्यात पहिले खाली झाला. मी सर इतके शेतकरी क्षेत्र जितकं सर याला 18 बॅगा टाकून दिल्या होत्या. 3-3 किलो रूट न्यूट्री टाकलं कापसाला. बरं. मग फक्त तितकं वापरलं सर मी. चुकी झाली. आणि पीच रूट पीएच ने वापरलं. येत कमी दिवसात निघून गेला होता प्लॉट. सगळ्यात पहिले निघला सर माझा प्लॉट. माल किती निघाला? माल पडलेला सर अजून विकलेला नाही. अच्छा विकला नाही. पण सर जोपर्यंत आपण रोटर मारत नाही ना कापसाला तोपर्यंत एकदम सुंदर निघतो. मालच निघत राहतो. एकदम मस्त निघतो. क्वालिटी पण छान. थांबतच नाही तो. क्वालिटी छान. असं नाही ते मेसके मुसके सारखं हे नाही निघत. हे एकदम सुंदर वाटतं. चिकट नाही निघत. चिकट काही चिकट मजुरी कमी लागायची ना. व्हेरी गुड. याला बघा, याला पिशा घाला बघा. एवढ्या तर काढून घेतल्या याच्यात. हा मग बापरे. एक जणाला फोटो टाकला होता. म्हणजे किती वर्षाचा आहे म्हणे. तेव्हा 5.5 महिन्याचा होता ते. जवळ ना. खरं नाही फोटो तुझं. याला थोडं तहान बसेल पाण्यात ना. बघा किती सांगा बघा. म्हणजे एकंदरीत पूर्ण झाड पाहिलं, सगळं पाहिलं तर एकदम एक नंबर सगळा एक्सपिरियन्स आहे तुमचा. बस म्हणजे एकंदरीत तुम्ही जी नवीन सुरुवात केली, सुरुवातीला केमिकल करत होती, थकली होती. बरोबर. परत तुम्ही आता थोडस सुरुवात केली, थोडं वापरलं, आता पूर्ण ताकदीने वापरायला सुरुवात केली, तर काय अनुभव आहे? आता वेगळंच दिसतंय सर. मग मी काय सांगतो, माझ्याकडे जरा आता हा दुसरा बेसल डोस सुद्धा टाकला गेला असता तर अडचणच एवढी तेवढी आली ती, त्याच्यामुळे थांबलो. आता ती सॉल्व्ह झालेलीच आहे जवळजवळ. टाकायचं जे आणून आता. बरोबर. म्हणजे आता हे सगळं झालं की तुमची पुढची गाडी जून पर्यंत माल दिल ना सर. पहिले सर रासायनिक ना गरजेपेक्षा जास्त बी वापरलेलं आहे थोडं, त्यामुळे टाइम बी लागतो. बरोबर आहे ना. तसं नाही बघा, पूर्वी मातीत दम होता,
तर आम्ही रासायनिक जोरदार टाकायचो, भरपूर ती पचवायची, बेकार निघालेलं आहे आमचं. पचवायची ती. सर कांद्याला रेकॉर्ड होतं सर आमच्या गावाचं. पण ती मातीत दम होतं, ती पचवायची केमिकल. आता तिला पचत नाही ती, मग ती काय करते बाहेर टाकायची, झाडाला फेकून देते, झाडही संपत आणि माती संपत. आता या वैदिकनी परत ती माती जिवंत व्हायला लागली, तिला परत सेन्स यायला लागला. फक्त इथून पुढे केमिकलला हात लावायचा बंदच केलं. हातात बिघेत रेकॉर्ड आहे कांद्याचं 400 कोणी काढल्यात एक बिघे. बरोबर आहे ना? पहिले रेकॉर्ड होतं सर. इतकी जागा जितकी जागा आहे ना याच्यात काढलेली असं. बरोबर आहे. गो अमृत आणि अमृत तुम्ही आता प्रत्येकाने 2-2, 3-3 गाया घेणे. एका गायीला वर्षभर 9,000चं मिल्क चार्जर चारणी, तिचं दूध असो अगर नसो, शेणासाठी. गो अमृत बघा, मला सांगा तुम्हाला दूध देऊन देऊन किती पैसे देईल? किती पैसे? 12 लाख रुपये देईल वर्षाला. पण शेण जे आहे ना 3.5 टन निघणार आहे, 3,650 किलो दिवसाला, 10 किलो वर्षाला किती झालं? 3,650, 365 दिवस आहे ना. 3,650 किलो म्हणजे 3.5 टन. 3.5 टन तुम्ही जर एकरात टाकीत या तर एकरात एका शेतकऱ्यांनी वांग्याचे केले 40 लाख. वांग्याचे जे मालक आहेत ते दोघे मित्र आहेत. ते दोघं मित्र असून त्यांनी एवढी मोठी लाखांची उलाढाल याच्यामध्ये केली, आणि एवढी उलाढाल करूनही त्यांचा प्रवास आजही तेवढ्याच नम्रपणे बघितलं सर. तुमचा पुढे 1 लाख रुपये राहिले. दुधापेक्षा पैसे कायचे? शेणाचे, गो अमृतचे. हे सांगणारे पहिलं तंत्रज्ञान आहे. इथं मग काय गाया पाळा, अरे गाया पाळून करा काय? तिचा भुसा काढा, गाईचा भुसा म्हणजे गावठी गाय पाळायची, तिचा भुसा काढायचा आणि तेच तुकडे मोडत मोडत जागायचं. प्रगती कुठे? मग तुम्हाला प्रगती करायची ना, त्या पोटामध्ये खारी खोबरं गेलं पाहिजे. मग जर याच्यामध्ये त्याला जर मिल्क चार्जर आणि हेल्थ चार्जर आणि RNPA चा चारा जर गेला, तिचं पोट काय होईल? तृप्त. आणि ते पौष्टिक दूध आणि पौष्टिक शेण तुमच्या शेताला, दूध तुम्हाला तंदुरुस्त करणार, ते गो अमृत तुमच्या मातीला तंदुरुस्त करणार, अमृत जल पाण्याला तंदुरुस्त करणार, आणि RNPA झाडाला तंदुरुस्त करणार. 3 गोष्टी: गो अमृत मातीसाठी, RNPA झाडासाठी, आणि अमृत जल पाण्यासाठी. प्रश्न 100% वैदिक वापरा आणि बिंदास शेती करा. नाही तर आज मीच बोललो ना, 9 दिवस ठेवली होती. कुणी? कुठं? घरी मुंबईला. बर, तशीच राहिली, काहीच नाही, फ्रीज नाही, काही नाही, काही नाही, बाहेरच 9 दिवस होती. काहीच होत नाही खरंच. हिरव्याच. मागच्या वर्षी माझी भेंडी अशी पडलेली होती, 8 दिवस तशीच होती. काहीच नाही. ओरिजिनल ना सोनं. सोनं कुठं घालत का? बेंटेच घालत. सुकली नाही, काहीच नाही. बरं, असा माल खाऊन आपण बी सुकत नाही. आपण बी टवटं. मिल्क चार्जर वापरता का नाही? काय रिझल्ट? सर एकही प्रोडक्ट नाही असं की ते चला भैया नाव ठेवायसारखं. म्हणजे बरंच घुसळवलं. एकही प्रोडक्ट नाही सर की चल भैया नाव ठेवून देऊ. असं नाही जे ते सोनं तर सोनंच आहे शेवटी. 330 किती खाय एका टायमाला सकाळी संध्याकाळी 900 रुपये महिन्याला खर्च येतो असं डोक्यात ठेवा. हा, पण दूध म्हणजे एक खतरनाक त्याचा रिझल्ट. दुधामध्ये पैसे वसूल होता, शेण फुकट. तर आम्हाला खरं ना शेणावर लक्ष द्यायचं. फोटो आहे एका डब्याचा, तुपाच्या डब्याचा, त्याच्यात आहे ना मिल्क चार्जरचं आपलं जे आहे ना त्याच्यात डायरेक्ट फरक दिसून. म्हणजे त्याच्यातच हा, तिथंच मिल्क चार्जर अगोदरचं नंतर. बरोबर. माझ्या म्हशीचं तूप असं आहे ना, सफेद कापड कसा असतो, सरांना दिलं एकदम गोड. सर अगोदर आहे ना मिल्क चार्जर न खाल्लेलं अगोदर आम्ही दूध होतो ना, तो इसळा वास यायचा. वाप लागायची. आणि हे हात आपले मग दूध धुतो म्हणून मग ते भरता दिवसभर साबणाने बी हात धुतले ना तरी ते वास जायचा नाही. केमिकल मुळे दिवसभर शेतात सुद्धा काम करून घाम जरी पुसला तरी तो वास यायचा. दुधाचा. हो, दुधाचा यायचा अगोदर. आता फक्त कुंड्यात गेलो ना खळ्यात असं बरमट हात धुवून घेतलं, शकलो काहीच कळत नाही, काहीच नाही. हो, म्हणजे कापडासारखा तूप डायरेक्ट ते शेण जपून ठेवा. इथून पुढे गाई घ्या, गाईचं शेण जपून ठेवा. गाई म्हशी आमच्याकडे. शेती करायचं तंत्र सापडलं. पण सर हे जर नाही राहणार ना, वाटोळायचे बरं. बाकी हे 100% खरे. हो, वाटोळायचे म्हणजे 10 बिघे करायची गरज नाही, 2 बिघे भरपूर झालं. यांनी परत सुधारली ना. शेवटी मला सांगा, हेच माती खाऊन आपण मोठे झालो ना.
तेच पाणी तेच आहे सर्व, तरी सुद्धा फरक आहे. आता तेच पाणी होतं अगोदर बी एकदा बांग लावलं होतं याच तुकड्यात, तेच पाणी तेच सर्व. इथं फक्त येत होतं सर, खाना वेगळं इथं वैदिक आलेलं नव्हतं सर. बर, कृषी अमृत आणि तेव्हा किती फरक होता, आता किती फरक आहे? भरपूर मी काय सांगतो, माझ्याकडनं अशक्य नव्हतं हो. हे लोक म्हणतात बुवा, नाही बुवा, नुसतं वैदिक आहे ना, कृषी अमृत पेक्षा 90% आळीचा फवारा एक बी घेतला नाही सर मी आज. एक बी नाही, फक्त आता माग आहे ना 2-4 दिवसा पहिले एक पीस किनरचा हात घेतला. बघ एवढंच. म्हणजे तुम्हाला मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की या स्थितीमध्ये रोगराई यायची सर, आणि ती थांबवायचो आपण, पण याच्यामध्ये रोगराई येतच नाही. स्टॉप आहे, डायरेक्ट स्टॉप आहे. तुम्हाला असं वाटतं रोगच येत नाही म्हणजे? नाही ना, मी घाबरत होतो सर, कारण बेसल दिला गेला, ड्रिंकिंग केली आता पैसे तर नाही म्हटलं, आता हे काय होईल काय नाही, कुठे आणू, कोण दिला आपल्याला? तर बघत गेलो बघत राहायचं फक्त. कोणी सांगितलं मना पवारा वेगळा, तो म्हणे मना पवारा. कारण मी कसं आहे, अनुभवासाठी अनुभवी माणसाला विचारायचं, मग कुठले ते रासायनिक वाल्यांना विचारायचं, पण तितक्या पुरता तेच आहे ना. हो, वैदिक वाले नाहीये, ते सांगता येत नाही. पुतण्यान लावलेला आहे तो, मी तिथं बघून घ्यायचं, इथं बघून घ्यायचं. अख्खे कोरोना होईल हो, आणि घाबरायचो ना सर. काय आता पैसे तर नाही स्प्रेला याला असं काहीच येत नाही खरंच, रोग नाही. ते काय म्हणणार, तू इंजेक्शन देऊ टाक, इंजेक्शन घेऊन टाक, आहे की नाही? आणि तुम्ही घाबरून जायचं मग. बापरे, मग नाही ना, मग काहीच नाही, पण दुसरं वापरायचं नाही. ते बरं पैसे नाही तुमच्याकडे, ते मारून टाकले. नाही कसं, याच जे वाढवायचंय ते वाढवलं असतं, म्हणजे माझ्याकडनं जे कमी पडतंय त्याला ते नाही कमी पडू दिलं, पण रासायनिक नाही. बरं, हे मात्र नाही म्हणजे तुम्ही ते कळलंय का कानाला खडा? अजिबात नको. 2 बिघे अजून पडून राहील ना, चालेल, काही जास्त नाही शेती माझ्याकडे. थोडीच करायची, थोडीच करायची. दुसऱ्या 2 घेतला इथून, अजून 2 घ्यायचं, काढून टाकायचं वाटल्यास. पण म्हणजे थोडी करायची पण बेस्ट करायची, गावात चर्चा झाली पाहिजे. नाही तर महामोर करायची आणि सगळ्या गावात उलटी चर्चा. काय शेती करते इथं थोडीशी ना घुमणी आळीने खूप त्रास दिला सुरुवातीला. सोपी आयडिया सांगू तुम्हाला मी. घुमणी आळी ती कशामुळे, कोणतीही कीड आहे ती कशामुळे येते? घुमणी आळी येण्याचं कारण काय की आमच्या जमिनीमध्ये जे काळी कचरा आहे, जे मटेरियल आहे, जे कुजायला पाहिजे ते वेळेवर कुजत नाही. मग ते कच्चं मटेरियल राहिलं की ते तुकडे करायला ती घुमणी आळी, तिचं अन्न आहे ते. आता इथून पुढे ये बरं म्हणा, तुम्ही कच्चं शेणखत आणि काळी कचरा जुना जो आहे कापसाचा काळी कचरा भरपूर येतो, काळी कचरा येतो ना, तो कुजत नाही, केमिकलचा कुजत नाही, मग त्याचे तुकडे करायला घुमणी येते. बघा निसर्गाने काम काय, तुम्ही उकिरड्या जर उचकला असेल कधी जुन्या काळात, उकिरड्या आपण उचलायचो, उकिरड्यामध्ये किती उन्हे निघायच्या. मी घाबरून गेलो होतो तेव्हा, माझ्याकडे ट्रॅक्टर पण नव्हतं सर, आणि गवार राहता ना, कधीची गोष्ट गवार खूप लहान असेल मी तेव्हा, गाडा बैल आपलं शेतीचं काम करू. बरोबर. मग वडिलांनी सांगितलं तिथे खत घेतलंय घेऊन शेतात, गाड्यावर घेऊन यायचं, बरोबर, पॅक करून कोरायचो ना, त्यांना भेऊन घरी निघून गेलो तुम्ही. बरोबर, एवढे निघत होते ते. बरोबर आहे. आता उकिरडाच नाही, त्या कुठे जातील? ते वावर शेतात. आता इथं समजा लिंबाचं झाड आहे तुमचे, बरोबर की नाही? ते लिंबाचा पाला खाता मे महिन्यामध्ये भुंगे तिथं जास्त आहे सर, समजा मी तुम्हाला. ते लिंबाचा पाला खाता आणि तो पाला खाऊन तिला शेजारीची भुसभुशीत जमीन आहे ना, रोटेट मारलेला असतो तुम्ही, तिला जिथं काळी कचरा जास्त आहे ना, तिला ती भुंगा अंडी घालून देतो, बरोबर आहे. आणि मग भुंग्याने अंडी घातले का जूनच्या अगोदरच ते पिल्ल बाहेर पडतात. मग तुम्ही खत टाकलेलं असतं, मग ते काळी कचरा असतो त्याच्यामध्ये ती भुमणी वाढती. तिने काळी कचरा खाऊन झाला की मग तिला खायला काहीच नाही राहत. उकिरड्यामध्ये सगळा उकिरडाच भरलेला राहतो, पण इथं काहीच नाही खायला. मग ती शेजारी सरकत कुठे जाती? झाडापाशी. मग तिला ज्यावेळेस ताण बसेल राहतो ना मुलीला, त्याला वाटतं काळी कचराच्या, म्हणजे तिला पण खाऊन टाकते. म्हणजे थोडक्यात आम्ही तिचं आयुष्य समजून जर घेतलं तर तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुम्ही जर तुमच्या वावरामध्ये जर न कुजणारी गोष्टच नाही ठेवली, प्युअर माती ठेवली, तर बुंगा अंडीच नाही घाली. डब्यामध्ये जर लाडू नसतील तर डब्याला कोणी हात लावतं का? काय घे नाही. आता रिकामा डब्याला कोण हात लावतं? तसं आहे की याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट कशी राहते की निसर्गाचं चक्र जर समजून घेतलं तर शेती खूप सोपी, आणि ती जर नाही समजून घेतलं आणि तिला जर चॅलेंज केलं, त्याच्यामध्ये छेडछाड जर केली तर मग लय अवघड आहे. शाश्वत आहे ना सर, या नाराजी हे शाश्वत आहे. याच्यात केमिकलची शेती म्हणजे काय माहिती का, तुम्ही ते माईन्स ऐकले असतील ना, ते असे बघा भूसुरुंग असे दाबलेले असतात पुढं मैदानामध्ये, युद्धाच्या मैदानात बॉर्डरवरती, आणि ते भूसुरुंगामध्ये नेमकी त्याच्यावर जर पाय पडला तर लगेच स्फोट होतो. ही केमिकलची शेती अशी भाऊ, त्याच्यामध्ये कुठं सुरुंग पेरून ठेवले काहीच कळत नाही. हा कोणता कधी जाऊन उभा पाय दिसेल का तो स्फोट होईल, भरोसाच नाही. म्हणून ही जी शेती आहे ना आमची, ही शेती सोपी साधी सोपी शेती.
हिला काही ही प्रेमाची शेती आहे, इथे भांडणच होत नाही. भांडण जर झालं तर प्रेमात विटून घेतो आम्ही. कळलं का नाही? हा हे बांधे भाऊ, इथून तिकडे तुझा देश आणि तिथून तिकडे तुझा देश, भांडायचं नाही. आमच्याकडे BSF पण नाही, बॉर्डरची पोलीस पण नाही, आहे की नाही. माणसंच आमचे सैनिक आहे. म्हणजे ही पद्धती शेतीची. आणि खऱ्या अर्थाने काय पूर्वी जेव्हा माणसाचे देश तयार झाले तेव्हा काय सैनिक होते का? तेव्हा पोलीस होते का? पण तेव्हा किती माणसाचं गुन्हा गोविंद नागायचे. आता एवढे पोलीस आहे, एवढे सैनिक आहे, तरी कोणीच सुरक्षित नाही. उलट पोलिसांना घाबरून लोक पळतात. आणि आणखी ऍक्सिडेंट. खरे खोटे. म्हणजे आम्ही एक गोष्ट काय लक्षात ठेवली पाहिजे की आता आम्हाला संरक्षणाची नाही गरज आहे, पोषणाची गरज आहे. काय माहिती? तर सगळ्यांचं पोट भरेल असेल तो बघा, जंगलामध्ये ज्या वाघाचं पोट भरेल ना त्याच्या समोरून जरी हरिण गेलं तरी नाही खाणार, पाहत पण नाही. खरे खोटे. आपलंही तसंच आहे ना, पोट भरायला किती बारी दिलं खायला पण नाही जात, आहे का नाही. मग आज काय झालं माहिती का, माणसांचं त्याला ना ह्या केमिकलने पैशाच्या मागे येडं करून टाकलं. नुसता पैसा, नुसता पैसा. अरे पण ते पैसे तुला करायचं काय? ज्याच्याकडे 2000 कोटी तो येडा, ज्याच्याकडे 2 रुपये तो बी येडा. काय म्हणते तुमचं? 2000 कोटीवाला समाधानी आहे का? नाही आहे का? मला काय नाव सांगायला त्याला अजून पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे 2 रुपयावाला बी तसाच, 2000 कोटीवाला तसाच. हे पैसे येडे लोक, खायचं लक्ष नाही, प्यायचं लक्ष नाही, जगायचं लक्ष नाही, नुसते येडेवानी वागत आहे. म्हणजे इथे जर खऱ्या अर्थाने जर आम्ही जर माती पोषण केली तर पोट भरलं, झाड समाधान झालं. तुम्ही कसे म्हणले ते मुंबईवाले एवढे कोट्याधीश, पण इथून बाहेर निघाला नाही. कारण त्यांना इथे जे प्रेम दिसायला लागलं ना, आता इथे बाहेर किती गरम होतं. इथे मध्ये आहे की नाही? आहे की नाही? म्हणजे ही ताकद आहे वैदिकची. मी भरपूर जायचो ना तिकडच्या शेतातून जर आलो का इथं, हे आपल्या घरात शांतता लागते. म्हणजे बाहेर सगळे ना शत्रू आहे केमिकल मध्ये. इथं काय घर आहे, एससीटी म्हणजे एसीच येत एसी. खरंय खरंय. मकीच्या शेतावर फरक दाखवते. हे पाणी दिले ना पूर्ण पांढरे, इथं पांढरे तिथं वापरलेलं आहे इकडे ना. पाहिलं, इकडे ह्या जे मकाच्या शेजारामध्ये पांढरे पूर्ण तेच पाणी तेच आहे ना मग सर्व. इथं काहीच नाही. काहीच नाही राहतं. बघा ना किती फरक आहे, बघून घ्या तुम्हीच बघून घ्या. बघा ना किती फरक आहे. तर इथं काय करायचं होतं मला, इथं आहे ना मग मला आहे ना तो बेसर द्यायचा होता RNPS चा पूर्ण ताकदीने. जरी 2 पीक सर 12 थैल्या दिल्या असत्या आणि RNPS 3-3 किलो देऊन दिला असतं, डायरेक्ट डोक्याला मस्त उशी लावून झोपून घ्यायचं होतं. बरं का सर? हो बघा ना सर, बघा उशी लावून झोपून घ्यायचं होतं. एक पाणी आहे ना, एकच पाणी आहे. पाणी एकच आहे. ज्यांचं क्षेत्र आहे ना त्याच्यामुळे 20 लाखाची जमीन आहे, विहीर खोदून असं 25 लाखापर्यंत गेलंय. मी इकडे जमीन आमच्याकडे 4 बिघा आहे सर. 4 बिघा आहे, 2 बिघा केलंय. बघा ना पाणी दिल्यानंतर बघा किती क्षार आले. बघा खरंय खरंय खरंय. किती क्षार. म्हणजे तसं नाही, इकडून जर पाहिलं ना इकडे म्हणजे त्या वावराचा बघा तिथे बी ड्रिपनी पाणी गेलंय. हो ना, तेच म्हणतोय ना. त्या पाण्यामध्ये भरपूर पाणी दिलेलं आहे मी त्या दिवशी 2 दिवसापूर्वी. बरं जाऊ दे, इथून बंद केलं तिथं लावलं. नाही या शेताला बघा ना, आता इथं बी खालून भरलंय. इथं तर खालून भरलंय. आणखी किती पाणी दिलं त्याला पण नाही पाकायचं. त्याला किती पाणी दिले. बरोबर. याचं ड्रिप असं नियोजन आहे मामा. अजून पाहिलं का अजून एक मी झाड का त्या बाजूला झाड आहे ना, कोणत्या बाजूनी? शेवग्याच्या बाजूनी एकदम काळो खी पा. हो आहे ना. आणि इकडचा बघा, इकडचा पाला बी पातळ आहे आणि थोडं पिवळ खी. तिकडे दाट पाला आहे इकडून, म्हणजे त्याला बी ताकद भेटली ना. खरंय. तुम्ही जे टाकलं ना खत त्या झाडाला बी भेटली पण तुम्ही. फरक आहे. इकडून काळो खी झाली, दाट झाली एकदम. इकडून बघा पिवळ आहे आणि पातळ आहे. म्हणजे एवढं मोठं झाड आहे, त्याला सुद्धा फरक पडला. थोडक्यात शेती करायला मजा यायला लागली काय? हो. पण जास्त नाही सर, जास्त शेतीची मजा नाही. या सर इकडे. इथे मला तुम्हाला झाड दाखवायचे. इकडे झाड दाखवायचे. हे पा हे झाड पा, याला सगळ्या झाडाला शेंगा बघा कशा लागल्या. हो ना, तसंच लागतं एकदम एकसारखे. भरपूर झाड आहे ना असे. प्रत्येक फांदीला शेंगा आहे पा. मध्ये बी येत ना. हे पा, हे बघा हे झाड पण हे पा, हे झाड कुठे शेंगा नाही बाका, कुठे शेंगा नाही वरपर्यंत पा. हा मस्त एकदम. आता 11 तारखेला 7वा महिना चालू झाला. हा रवी सर सांगत होते ना, विजिटला आले होते ना हेमंत सर. रवी सर 12 महिना प्लॉट वाटच बघून राहुल म्हणजे. हा म्हणजे 12 महिन्याच वाटतो. हे बघा सर, हे आता देवाचं पाण्याने गळून गेलंय. हे बघा नवीन निघतंय लगेच. हे वायाने जाते. मला हे चांगलं वाटलं उलट माझं. शेंगा बघायचं, शेंगा जबरदस्त एकदम. आता एकच सगळा आपण 2 अनुभव पाहिले, वांग्याचा आणि याचा. काय वाटलं तुम्हाला? भरपूर आहे सर म्हणजे.
हिंमतच नाही होणार त्या शेतकऱ्याची, तो रासायनिकवर करेल असं घाबरेल तो डायरेक्ट. आणि मी नवक्या शेतकरी, मला नाही माहिती यायचं काही, काहीच माहित नाही, वैदिक आहे म्हणूनच हिंमत केली सर. आता हे शेंगा आहे माझ्या हातामध्ये, कडक किती मला मला माहिती आहे सर, म्हणजे कडक किती आहे. आणि हा जो माल आपण म्हणतो त्याच्यावर डायरेक्ट एवढा गठ्ठा 50 किलो भरतो, 50 किलो उचलला जाईन जात नाही. आणि केमिकलचा सहज कोणी विकॉल्या करून देतो. बोगस आहे सर. हा ते तुम्हाला आज खरं कळलं, जेव्हा खरं पाहिलं तेव्हा कळलं ते बोगस आहे. आम्ही त्या दिवशी 1 क्विंटल माल घेऊन गेलो ना, त्यांनी 2 शेंगा फक्त बाकड्या काढल्या होत्या बस. मला एक सांगा, ती पण घरी घेऊन आलो आम्ही. जोपर्यंत आपण कसं म्हणतो ओरिजिनल तूप माहिती राहत नाही, तेव्हा आमचं कसं बी तूप खातो आता. जेव्हा ओरिजिनल तूप माहित होत तेव्हा मग हे दुसरं खायला खूप घाबरतो. इच्छा होत नाही सर खायला. जे रासायनिक शेंग येते ना मध्ये असं पोकळ भाग राहतो, म्हणजे तुम्ही जर अशी दाबली किती डायरेक्ट बरोबर. आता बेसल डोस दिला की आणखीन माल तुम्हाला तुमचे जे समजा तुमच्या बरोबर जे शेतकरी समजा हे शेती करताय शेवग्याची, त्या सर्वांना काय सांगाल तुम्ही? मी तर एकच सांगतो, सर्वांना हात जोडून विनंती करून सांगतोय की सर्वांनी रासायनिकचा नाद सोडा आणि वैदिक मागे पळा. काही पण पिकवा, काही पिकवा, तुम्ही पिकला वैदिक वापरा, कृषी अमृत वापरा. आणि तरच डोक्याला तापला हवा नसेल तर, नाही तर मग नाही. रासायनिकवर करायचं असेल तर मग विरू मधून झिरो येऊन जाईल. आता 15 दिवस अगोदर येतो. हो लवकर येतो, लवकर. कुठलंही आम्ही कापसामध्ये अनुभव काढला, मकामध्ये काढला. रासायनिक मध्ये 8व्या तर 9व्या महिन्यामध्ये बहु शेंग दिसायला भेटली, तीच जर मी 5व्या महिन्यात तोडून टाकली ना, 14 महिन्यात तोडली झाल्या. 3 क्विंटल विकून टाकल्या ना मी. काय माझा पहिला तोडा 8व्या महिन्यात निघाला. तुम्हाला इथं गायडन्स वगैरे कोण करतं? आपले यमन सर आणि रवी भाऊ येतात. बर. तुमचं नाव, नंबर, सगळं फोन नंबर सांगा. राहुल रामराव पाटील, मोराणे, तालुका, जिल्हा धुळे. मार्गदर्शन तुम्ही करता, तुमचं सांगा. नमस्कार, माझं नाव हेमंत चंद्रकांत पाटील. आपलं शॉप कुसुमाला आहे, स्वराज्य लागू. माझा नंबर 8767 87 77 21. म्हणजे एकंदरीत जे अनुभवी शेतकरी त्यांनी एकदा थोडासा त्यांचा अनुभव बाजूला ठेवून हा थोडासा अनुभव 100 झाडांमध्ये घ्यायला पाहिजे. काही नाही, पण 100 झाडांमध्ये घेतलं तर बरोबर की नाही? काय होईल, माती तृप्त होईल, तुम्ही तृप्त, वरून खाणारा तृप्त. बरोबर की मामा करता का? 2-5 झाड असले करा, 10 झाड असले करा. किती लायले तुम्ही? नाही, थोडंच करा. 100 झाड असले करा. आपण दोन्ही करू. हा मग करा. मग तुम्ही फुल ताकद ना करा, डायरेक्ट झोपी राशा, डायरेक्ट झोपी राशा. आणि बाकीला मागे वैदिक मध्ये केला ना झोपी राशाल, आणि केमिकल मध्ये केलं ना झोपी जाशाल. नंबर सांगा तुमचा. माझं नाव साहिल गडेकर. जर कोणाला धुळे विभागामध्ये, शिरपूर विभागामध्ये टेक्निकल गायडन्स लागत असेल, व्हिजिट लागत असेल, मार्गदर्शन लागत असेल, तर तुम्ही कधी पण कॉल करू शकता. त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर 8669 20 02 28. ओके, चला, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. हा, धन्यवाद, खूप खूप आभार. शेंगा खाल्ल्या का तुम्ही? काही बदल वाटतंय का टेस्ट मध्ये? अच्छा, ते युरियाची आणि डीएपीची टेस्ट नाही येत ना त्याला? काय करायचं, दूध प्यायचं मिल्क चार्जरचं, आणि उठल्या रोज उठल्या बघितलंय ना तू? हा, नाही, आपली जी लाळ असते ना, ती लाळ दोन्ही डोळ्यांच्या बुगळांना लावायची. सकाळी उठल्या रोज उठल्या ती लाळ लावायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध प्यायचं संध्याकाळी झोपताना 1 ग्लास मस्त फुल. बघा, तुमचा 1 महिना 1.5 महिन्यामध्ये चष्म्याचा नंबर उतरून जाईल. तुझं दूध कधीपासून चालू आहे? म्हणजे 1 वर्ष चालू आहे. काय फरक पडलाय? तुला वाटतो का फरक 1 वर्षापूर्वीचं नाताचं? दुधापूर्वीचं नाताचं काय फरक पडतो 5-6 महिन्यापूर्वीचं? नाही, तिला चष्मा बोल ना भाई. तसं नाही, जे असेल ते सांग. ते कावे येतं ना, हा तसं थोडं आपण म्हणतो ना कसं जुना फूट आहे, जुना फूट. हा तसं वाटायचं ते. आता नाही, तिरकेपणा होता छोटासा. छान चलायचं.